विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो विषय आपल्या बरोबर डिस्कस करणार आहे, तो विषय आहे राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम आणि त्याबद्दलचं मार्गदर्शन आपण आजच्या या संवादामध्ये डिस्कस करणार आहोत. सो मी हे जे आपलं डिस्कशन असेल ते एका पी-पी-टीद्वारे, स्लाईडद्वारे आपण डिस्कस करू, जेणेकरून तुमच्याकडे एक मटेरियल असेल, कशा पद्धतीने आपल्याकडे नोट डाउन करायचं आहे विविध महत्त्वाच्या बाबी. विद्यार्थी मित्रांना मी अशी विनंती करेन, की सर्वांकडे नोट डाउन करण्यासाठी पेन, पेपर ठेवावा. जेणेकरून जे महत्त्वाचे मुद्दे आजच्या या संवादामध्ये आपण डिस्कस करू, ते तुमच्याकडे नोट डाउन असणं गरजेचं आहे. कारण बऱ्याचशा महत्त्वाच्या बाबींवर आपण डिस्कस करणार आहोत. पूर्व परीक्षेला जो ओव्हरऑल कशा पद्धतीचा आपला अभ्यासक्रम असतो, कशा पद्धतीचा आपली तयारी असली पाहिजे आणि अ, आपल्याला सर्वांना माहीत आहे, की 2021 ची जी पूर्व परीक्षा आहे राज्यसेवेची, ती पण आता 23 जानेवारी 2022 ला होणार आहे. तर ते जे विद्यार्थी आजच्या या संवादामध्ये जुळलेले आहेत, त्यांच्यासाठी पण मी काही महत्त्वाच्या स्टडी टिप्स आणि हा जो शेवटचा वीक आपल्यासाठी आता आहे, या शेवटच्या वीकमध्ये कुठल्या महत्त्वाच्या बाबींची रिव्हिजन करून आपल्याला परीक्षेला जायचं आहे, कुठल्या महत्त्वाच्या एक्झाम टिप्स मी तुम्हा सर्वांना देणार आहे. त्यामुळे आजचा जो सेमिनार आहे हा पुढची जी अ, राज्यसेवा टार्गेट करणारे विद्यार्थी आहेत किंवा जे कॉलेजचे विद्यार्थी आहेत, ज्यांना असं वाटतं की आम्ही राज्यसेवेची तयारी करावी, त्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहेच. त्याचबरोबर जे राज्यसेवा आता करंटची देणार आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी पण हा सेमिनार खूप महत्त्वाचा होणार आहे. सो आपण मार्गदर्शनाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, माझा थोडक्यात परिचय आपल्याला करून देतो. सरांनी करूनच दिला. महत्त्वाच्या बाबी म्हणजे यू-पी-एस-सीचा मी स्वतः 3 वेळा इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि गव्हर्नमेंट एस-आय-सी अमरावतीला मी ट्रेनर म्हणून पण जॉइन झालेलो आहे. करंटली बलुका आय-एस दिल्लीला मी ट्रेनर म्हणून आहे, यू-पी-एस-सीचा ट्रेनर आणि मिशन आय-एस जी अ, महाराष्ट्रात गेल्या 21 वर्ष झाले डॉक्टर नरेशचंद्र काठोळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करत आहे, त्या संस्थेशी पण मी जुळलेलो आहे. मित्रांनो, स्टार्ट करतोय आपण राज्यसेवा एम-पी-एस-सी पूर्व परीक्षा स्पेसिफिकली. कारण राज्यसेवेमध्ये टप्पे आपल्याला माहित आहे सर्वांना. पूर्व परीक्षा सुरुवातीला होत असते. त्यानंतर मुख्य परीक्षा होते आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होत असतो. पूर्व परीक्षा आपल्याला माहित आहे, की 400 मार्काची जी पूर्व परीक्षा असते, 2 सब्जेक्ट आणि 2 पेपर त्यामध्ये असतात. त्याबद्दल आपण आज डिस्कस डिटेलमध्ये करणारच आहोत. मुख्य परीक्षा जी आहे, ती आपल्याला माहित आहे, की 800 मार्काची जी होते, ज्यामध्ये 2 महत्त्वाचे लँग्वेज पेपर आणि 4 जनरल स्टडीजचे पेपर असतात. आणि इंटरव्ह्यू जो असतो आपला हा 100 मार्काचा असतो. अशा पद्धतीची एक्झाम पॅटर्न तो आहे. आपल्याला सर्वांना तो अवगतच असेल. आज आपण ज्या स्पेसिफिक टॉपिकवर बोलणार आहोत, तो म्हणजे एम-पी-एस-सी राज्यसेवेचा प्रिलिम्स, पूर्व परीक्षा स्पेसिफिकली काय? डिस्प्लेवर जरी इंग्लिशमध्ये पॉइंट असले, तरी मी डिस्कस तुमच्याबरोबर मराठी भाषेतच करणार आहे. आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला नोट डाउन करत जायचे आहे. जे मी सांगेल ते आपल्याला नोट डाउन करायचे आहे. आणि हा एक इंटरॅक्टिव्ह सेशन होणार आहे. तुमचे काही डाउट्स असतील ते पण आपण क्लिअर करणार आहोत. जेणेकरून हा सेमिनार झाल्यानंतर पूर्व परीक्षा एम-पी-एस-सी बद्दल तुम्हाला इथून पुढे कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही. हा माझा मेन मोटो असेल आजच्या या संवादाबद्दलचा. सो एम-पी-एस-सी राज्यसेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहित आहे की एक पहिली पायरी आहे राज्यसेवेची. कारण राज्यसेवेची पूर्व परीक्षा जर आपण क्लिअर झालो, तरच आपण राज्यसेवेची मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणार आहोत. त्यामुळे पूर्व परीक्षा जी आहे एक चाळणी परीक्षा म्हटली जाते. इररिलेव्हंट स्टुडंट जे आहेत ते आपल्याला या चाळणी परीक्षेमध्ये नको असतात आयोगाला. त्यामुळेच बरेच विद्यार्थी या पूर्व परीक्षेसाठी तयारी करतात, पूर्व परीक्षा देतात. परंतु सीरियस जे विद्यार्थी आहेत तेच स्पेसिफिकली जे कट ऑफ मध्ये येतील तेच मुख्य परीक्षेसाठी क्वालिफाय होतील. सो पूर्व परीक्षा जी आहे ती फर्स्ट स्टेप आहे टू एंटर इन द मेन्स एक्झाम. त्यामुळे पूर्व परीक्षा खूपच जास्त महत्वाची आहे आणि दिवसेंदिवस त्यामध्ये वेगवेगळे बदल होत चाललेले आहेत. पेपर पॅटर्न असेल किंवा सिलेबस असेल किंवा नुकताच आयोगाने सिलेबसही त्यामध्ये थोडासा चेंज केला होता.
सो हे महत्वाचे जे घटक बदलत चाललेले आहे याबद्दलही आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामुळेच याबद्दलच आपण आज डिस्कस करणार आहोत. सर्व बाबी काय असतील. सो एमपीएससी राज्यसेवा जी आहे ती पूर्व परीक्षा जी आहे ती 2 पेपर म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2. सो पेपर 1 मध्ये काय असतं डिटेल ते पण आपण आधी जाणणार आहोत. पेपर 1, पेपर 2 अशा पद्धतीचे 200 मार्काचे 2 पेपर आपले पूर्व परीक्षेमध्ये घेतले जातात. पूर्व परीक्षा जी आहे प्रत्येक पेपरसाठी 2 घंट्याचा किंवा 2 अवर्सचा वेळ असतो. त्यानंतर यावर्षी निगेटिव्ह मार्किंग जे आहे, म्हणजे लास्ट इयरला 1/3 निगेटिव्ह मार्किंग होती. यावेळेस 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजे 25% निगेटिव्ह मार्किंग आहे ती. तर हा एक मोठा नवीन बदल आलेला आहे. ज्याचा काही प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदाही होईल. कारण सुरुवातीला आपण बघतो की 3 प्रश्न जर सलग आपले चुकले, तर एका बरोबर प्रश्न जर आपला आलेला असेल, तर त्याचे मार्क आपल्याला कटायचे. आता प्रत्येक 4 चुकीच्या प्रश्नामागे 1 बरोबर प्रश्नाचे मार्क चुकतील, अशा पद्धतीचा एक नवीन बदल केलेला आहे. हा एक नोट डाउन करण्यासारखा महत्त्वाचा पॉइंट आहे, जो विद्यार्थ्यांना बऱ्याचशा माहिती नसेल. त्यानंतर पेपर 2 मध्ये काही डिसिजन मेकिंगचे पण क्वेश्चन असतात, जे आपण बघणार आहोत, त्याबद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे. पेपर जो आहे विद्यार्थी मित्रांनो, हे महत्त्वाची बाब आहे लक्षात घेण्याचं, की पेपर जो सेट केला जातो राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा, तो असतो मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्ही भाषेमध्ये तो सेट केलेला असतो. त्यामुळे आपल्याला कुठला प्रश्न मराठीत नाही कळाला, तर आपण तो लगेच त्याच अपोझिट साइडच्या पेजवर त्याचाच इंग्लिशमध्ये क्वेश्चन असतो, तो आपण रीड करू शकतो. त्यामुळे मुभा ही आयोगाने आपल्याला दिलेली असते, की आपल्याला जर प्रश्न नाही कळाला, तर आपण लगेच तो इंग्लिशमधून पण वाचून समजू शकतो. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं, की मराठीमधले काही वर्ड्स असतात, जे टिपिकल Google ट्रान्सलेट केलेले असतात. त्यामुळे ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे इंग्लिशमध्ये जो शब्द एखाद्या वेळेस आपल्या तो नजरेतून गेलेला असतो. त्यामुळे तो लगेच कळण्यासाठी आपल्याला फायदा होतो. सो इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये क्वेशन्स दिलेले असतात आपल्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेत. आणि महत्त्वाचा मुद्दा जो 8वा पॉइंट मी इथे नोट डाउन केलेला आहे, तो म्हणजे की दोन्हीही पेपरचे मार्क्स जे आहे आपले क्वालिफाय मेन्सला होण्यासाठी महत्त्वाचे आहेत. यूपीएससी मध्ये आपल्याला माहिती आहे, की पेपर 1च फक्त आहे, पेपर 2 क्वालिफाईंग असतो. पण पूर्व परीक्षा जी राज्यसेवेची असते त्याच्यामध्ये दोन्हीही पेपर महत्त्वाचे आहेत. दोन्हीही पेपरचे जे मार्क्स आपल्याला मिळतील परीक्षेमध्ये त्यावर जी शॉर्टलिस्ट किंवा कट ऑफ लागेल, त्यामध्ये जर आपण क्वालिफाय होत असू, तरच आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरू. त्यामुळे दोन्ही पेपर जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहे. यासाठीच आजचा जो आपला संवाद असेल, की दोन्ही पेपरची कशा पद्धतीने आपल्याला तयारी करायची आहे, कुठकुठल्या महत्त्वाच्या बाबींवर फोकस करायचा आहे. त्यामुळे दोन्हीही पेपर जे आपले जनरल स्टडीजचा पेपर आणि सीसॅटचा पेपर, तो हा दोन्ही आपले स्ट्रॉंग होल्ड असणं गरजेचे आहे. त्यामध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असा न्यूनगंड असतो, की आम्ही आर्ट बॅकग्राऊंडचे आहेत, तर आम्हाला सीसॅट खूप भारी जातो किंवा जे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांना सीसॅट चांगला जातो. जे सब्जेक्ट्स आहेत जनरल स्टडीजचे ते त्यांना कठीण जातात. तर याचं कॉम्बिनेशन तुम्हाला कसं करता येईल आणि एक बॅलन्स स्टडी कसा करता येईल याबद्दल पण आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला हा मी डिस्प्ले केलेला आहे एक्झाम पॅटर्न कशा पद्धतीचा आहे. हा एक्झाम पॅटर्न तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नोट डाउन करू शकता त्याला, की पेपर 1 जो आहे, पेपर 2 दोन्ही पण कंपल्सरी इन नेचर आहे. दोन्हीही पेपर 200 मार्कासाठी घेतले जातात. आणि जनरली आपल्याला सर्वांना माहिती आहे, की एकाच दिवशी दोन्ही पेपर होतात. मॉर्निंग टाईमला पहिला पेपर होईल आणि आफ्टरनून टाईमला दुसरा पेपर होईल. पहिल्या पेपरला जे क्वेश्चन विचारले जातील, त्याच्या जी लेव्हल आहे, स्टँडर्ड आहे, ते डिग्री लेव्हलचे आपल्याला क्वेश्चन्स असतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहिल्या पेपरमध्ये क्वेश्चन जे असतील ते 100 क्वेश्चन असतील. याचा अर्थ काय, की प्रत्येक क्वेश्चन जो आहे हा 2 मार्कासाठी आपल्याला विचारला जातोय. मीडियम मी सर्वांना सांगितलेलं आहे, की इंग्लिश आणि मराठी दोन्हीही लँग्वेजमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. इंग्लिश ट्रान्सलेट पण असतात आणि मराठीमध्ये पण विचारले जातात. नेचर ऑफ पेपर आहे ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. ड्युरेशन आहे 2 अवर्सचा. पेपर 2 पण बघतो आपण. पेपर 2 मध्ये फक्त ही महत्वाची बाब आहे, की 80 क्वेश्चन्स आहेत. 80 क्वेश्चन्स आहेत टोटल आणि बाकी सगळं सेम आहे. फक्त टॉपिक्स जे आहे, जे आपण आता पुढे मी तुम्हाला सिलेबस सांगणार आहे, त्याबद्दलचे काही टॉपिक जे आहेत ते डिग्री लेव्हलचे आपल्याला विचारले जातात. काही टॉपिक्स जे आहेत ते 10th लेव्हलचे आहेत आणि काही टॉपिक जे आहेत ते 10th आणि 12th लेव्हलचे आहेत. आता ते मी तुम्हाला डिस्कस करणार आहे प्रॉपरली, की कशा पद्धतीने. आय होप की तुम्हाला हा पॅटर्न लक्षात आला असेल. कशा पद्धतीने आपली पूर्व परीक्षा किती मार्क्ससाठी होते, ड्युरेशन काय असतो, क्वेशन्स किती विचारले जातात आणि लेव्हल स्टँडर्ड कशा पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागते.
आता आपण बघूया की सिलेबस काय आहे पूर्व परीक्षेचा. डिटेल मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे, जेणेकरून हा जो सिलेबस आहे, जेवढेही तयारी करत आहे राज्यसेवेची, हा सिलेबस आपला लर्न असला पाहिजे टोटली, म्हणजे पाठ असला पाहिजे. ठीक आहे. कारण हा जो सिलेबस आहे, हा जर आपला पाठ नसेल किंवा लर्न नसेल किंवा टॉपिक्स आपल्या लक्षात नसतील, तर जे काही आपण स्टडी मटेरियल वाचत आहे, ते वाचताना आपल्याला कळणार नाही की कुठल्या बाबींवर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे, कुठल्या बाबींवर आपल्याला प्रश्न विचारले जात आहे. सो त्यामुळे सिलेबस जो आपला लर्न असणं गरजेचं आहे, पूर्व परीक्षेचा असो किंवा मुख्य परीक्षेचा असो. तो राज्यसेवा आपल्याला माहित आहे, पूर्व परीक्षा 2 पेपरमध्ये विभागली गेलेली आहे. पहिला पेपर जो आहे, त्याच्यामध्ये कुठकुठले टॉपिक्स आहेत ते आपण डिस्कस करूया. पहिला जो टॉपिक आहे तो आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल इम्पॉर्टन्स. म्हणजे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्या महत्वाच्या चालू घडामोडी असतील त्याबद्दल आपल्याला प्रश्न विचारले जातील. आता ज्या विद्यार्थ्यांनी मागील काही प्रश्नपत्रिका बघितल्या असतील, मी सर्व विद्यार्थ्यांना ते सजेस्टही करेल, की आपण तयारी करत आहे, तर आपल्याला मागच्या एक 8 ते 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघणं फार महत्त्वाच्या असतात. आणि जेव्हा ते आपण बघतो, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की स्टेट लेव्हलचे जे चालू घडामोडी आहे, त्याबद्दल कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. राष्ट्रीय लेव्हलचे कशा पद्धतीने प्रश्न विचारले आणि आंतरराष्ट्रीय वरच्या चालू घडामोडीवर कशा पद्धतीने प्रश्न विचारले आहेत. सो हे राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी या तिन्ही लेव्हलवर आपल्याला प्रश्न विचारले जातात. चालू घडामोडीचा अभ्यास आता स्पेसिफिकली आपण कुठल्या बाबी, कुठल्या अनुषंगाने करू शकतो? तर पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्यासाठी महत्त्वाचा आहे न्यूजपेपर. आपल्याला पेपर वाचावा लागेल. न्यूजपेपर खूप महत्त्वाचा आहे. न्यूजपेपर जर आपण वाचला तरच आपल्या वर्षभराच्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी चांगल्या पद्धतीने होतील. एम-पी-एस-सी जे आहे, राज्यसेवा स्पेसिफिकली मागच्या 6 ते 8 महिन्यांवर जास्त भर देते. लक्षात घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मागच्या 6 ते 8 महिन्यांच्या महत्त्वाच्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, त्यावर एम-पी-एस-सीचा जास्त भर असतो. त्यामुळे आपल्याला एकदम वर्ष, दीड वर्षाचं चालू घडामोडी करायची गरज नसते. 6 ते 8 महिन्याचं जरी आपण व्यवस्थित केलं, तरी आपण मॅक्सिमम क्वेशन्स अटेम्प्ट करू शकतो. पहिला महत्त्वाचा सोर्स मी सांगितला, की न्यूजपेपर. न्यूजपेपर बघा, आता 2 प्रकार आहे. बरेचसे विद्यार्थी काय करतात, की YouTubeवर वगैरे न्यूज एनालिसिस असतं. त्याच्यावर जास्त आपण भर देतो. परंतु मी सजेस्ट करेल, की आपल्याला फिजिकली हार्ड कॉपी न्यूजपेपरची वाचायची आहे. कारण पुढे जेव्हा मी डिस्कस करेल डिटेलमध्ये चालू घडामोडी, तेव्हा मी सांगणार आहे, की न्यूजपेपरचा फायदा फक्त चालू घडामोडीसाठीच नाही. ठीक आहे. त्याचे 2-3 महत्त्वाचे फायदे आहेत. सो पहिला टॉपिक आहे आपला राज्यसेवेचा. याला आपण डिटेलमध्ये विथ रेफरन्स मी तुम्हाला सांगणार आहे. करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट, नॅशनल अँड इंटरनॅशनल. दुसरा महत्त्वाचा सिलेबस मधला टॉपिक आहे तो म्हणजे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. म्हणजे भारतीय इतिहास, भारताचा इतिहास स्पेसिफिकली आपल्याला विचारला जातो. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात असेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये राष्ट्रीय चळवळ असेल, ज्याला आपण इंडियन फ्रीडम स्ट्रगल म्हणतो, किंवा अ, 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 महत्त्वाच्या मूव्हमेंट्स ज्या आपल्या हिस्ट्रीमध्ये झालेल्या, मॉडर्न हिस्ट्रीमध्ये, आधुनिक भारतामध्ये स्पेसिफिकली, त्याबद्दलही आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. सो हिस्ट्री ऑफ इंडिया याच्यामध्ये लक्षात घ्या, फक्त मॉडर्न हिस्ट्रीच नाही, याच्यामध्ये एन्शंट पण आहे, मेडिव्हल पण आहे. म्हणजे प्राचीन भारत पण आहे, मध्ययुगीन भारत पण आहे आणि आधुनिक भारत पण आहे. असे 3 विभाग त्यांनी केलेले आहे स्पेसिफिकली. आणि महाराष्ट्राचा पण इतिहास आपल्याला विचारला जातो. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिसरा टॉपिक आहे, तो म्हणजे सोशल इकॉनॉमिक जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे सामाजिक आणि आर्थिक भूगोल आपल्याला महाराष्ट्राचा स्पेसिफिकली, आणि इंडियाचा आणि भारताचा आणि जगाचा अशा पद्धतीचा. म्हणजे महाराष्ट्राचा, भारताचा व जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल अशा पद्धतीचा हा टॉपिक आहे स्पेसिफिकली. ठीक आहे. तिन्ही लेव्हलचा, महाराष्ट्राचा, देशाचा आपल्या स्पेसिफिकली आणि जगाच्या लेव्हलवर ज्या पण महत्त्वाच्या बाबी न्यूजमध्ये येत आहेत, चर्चेमध्ये येत आहे, किंवा काही स्टॅटिक बाबी आहेत ज्या सोशल, इकॉनॉमिक आणि फिजिकल जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत, त्या बाबींवर जनरली आपल्याला क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर चौथा जो टॉपिक आहे तो आहे महाराष्ट्राची व भारताची राज्य व्यवस्था आणि राज्य शासन. महाराष्ट्र आणि इंडिया, पॉलिटी अँड गव्हर्नन्स.
ज्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन संविधान स्पेसिफिकली विचारलं जातं आपल्याला. संविधानामधले आपल्याला माहित आहे की वर्षभरात बरेचसे टॉपिक्स न्यूजमध्ये राहतात, इस्पेशली फंडामेंटल राईट्स ना, त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज असतील. सो हे बरेचसे टॉपिक्स न्यूजमध्ये राहतात. सुप्रीम कोर्ट न्यूजमध्ये राहतं, हायकोर्ट न्यूजमध्ये राहतं, बऱ्याचशा संविधानिक ज्या बॉडीज आहेत त्या न्यूजमध्ये राहतात, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज न्यूजमध्ये राहतात. पण त्यानंतर मानव हक्क आयोग न्यूजमध्ये राहतो. अशा बरेचसे इन्स्टिट्यूशन्स न्यूजमध्ये राहतात जे संविधानिकरित्या त्यांना इम्पॉर्टन्स आहे. पॉलिटिकल सिस्टीम आपली राज्य व्यवस्था कशा पद्धतीची आहे, ती महाराष्ट्राची राज्यव्यवस्था आणि भारताची राज्यव्यवस्था. लक्षात घ्या इथे जगाची राज्यव्यवस्था आपल्याला विचारलेली नाहीये. इथे महाराष्ट्राची राज्यव्यवस्था आहे आणि भारताची राज्यव्यवस्था कशा पद्धतीची तयार झालेली आहे, कुठल्या लेवलवर आहे ती, ठीक आहे, सिस्टीम कशा पद्धतीने डेव्हलप झालेली आहे त्याबद्दल आपल्याला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा असतो राज्यसेवेचा फोकस करण्याचा, तो म्हणजे पंचायती राज. पंचायती राज सिस्टीमवर बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. काही स्टॅटिक आणि स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन पण विचारले जातात. त्यानंतर अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी आणि राईट्स इश्यूज, हे पण काही मिसलेनियस टॉपिक्स आयोगाने स्पेसिफिकली मेन्शन केलेले आपल्या सिलेबसमध्ये. त्यामुळे या सिलेबसवर हे जे टॉपिक दिलेले आहे यावर आपल्याला जास्त करून भर द्यावाच लागेल, कारण की हे टॉपिक स्पेसिफिकली न्यूज मध्ये राहतात, चर्चेमध्ये राहतात आणि त्यावर आयोग प्रश्न विचारण्याची संभावना खूप जास्त असते. ठीक आहे. सो चौथ्या टॉपिक मध्ये राज्यव्यवस्था आपली महाराष्ट्राची आणि भारताची. पाचवा टॉपिक जो सिलेबस मध्ये पेपर 1 मध्ये दिलेला आहे पूर्व परीक्षेचा, तो म्हणजे आर्थिक आणि सामाजिक विकास, इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. म्हणजे इकॉनॉमीचा हा टॉपिक आहे स्पेसिफिकली जो आपल्याला दिलेला आहे. त्यामध्येही आयोगाने स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजेच शाश्वत विकास ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर पॉवर्टी, गरिबी, इन्क्लुजन, समावेशन, डेमोग्राफिक्स जे आहे त्याबद्दल आणि सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह. ह्या पण बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या चर्चेमध्ये राहतात. न्यूजपेपरमध्ये आपण रोज काही ना काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह याबद्दल रोज काही ना काही वाचत असतो आणि ती टॉपिक्स आपल्या सिलेबसच्या दृष्टिकोनातून महत्वाचा बनतो. त्यामुळे न्यूजपेपर आणि आपले जे स्टॅटिक सिलेबसचे जे सोर्सेस आहे ते वाचताना आपल्याला कंबाईन करावा लागतो की कशा पद्धतीने हे टॉपिक्स न्यूज मध्ये येतात, चर्चेमध्ये येतात आणि त्याचा अभ्यास आपलं असणं गरजेचं आहे. सो इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून हे जे महत्वाचे टॉपिक्स दिलेले आयोगाने, यावर आयोगाचा नेमका भर असतो आणि त्याबद्दलचे महत्वाचे टॉपिक्स आपल्याला स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहे. पॉवर्टी बद्दल बरेचसे इंडेक्सेस येतात है ना, त्यामध्ये इंडियाची रँक आहे. डेमोग्राफिक्स मध्ये आपण बघतो की इंडियाची रँक चांगली आहे. ठीक आहे, इंडियाचा डेमोग्राफिक डिव्हिडंड पण चांगला आहे. डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजे काय की जी वर्किंग पॉप्युलेशन आहे स्पेसिफिकली ती भारतामध्ये सर्वात जास्त आहे. तर त्याचा फायदा भारत कशा पद्धतीने करत आहे, त्याच्याबद्दलचे नवीन नवीन इनिशिएटिव्ह भारत सरकारचे असतील किंवा महाराष्ट्र सरकारचे असतील ते कशा पद्धतीचे आहे. सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह महत्वाचे कुठले कुठले आहेत, ठीक आहे, स्किल डेव्हलपमेंट असेल, वुमेन एम्पॉवरमेंट असेल, चाइल्ड लेबरसाठी असेल, ठीक आहे. सो असे बरेचसे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह जे आहे सरकारद्वारे, महाराष्ट्राचे किंवा भारताच्या सरकारद्वारे घेतले जातात, सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे घेतले जातात. त्यामुळे त्यावर आपल्याला भर देणं गरजेचं असतो. 6वा टॉपिक जो दिलेला आहे सिलेबस मध्ये तो आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी आणि क्लायमेट चेंज. म्हणजे पर्यावरणीय परिस्थिती स्पेसिफिकली आपल्याला विचारलेला आहे. पर्यावरणाबद्दलचे टॉपिक आहे स्पेसिफिकली. ठीक आहे. तर यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी मेन्शन केलं आहे की दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन. पर्यावरणाचा अभ्यास करताना आपल्याला त्या विषयाचं स्पेशलायझेशन असणं गरजेचं नाहीये. एक जनरल इन्फॉर्मेशन किंवा जनरल ज्या बाबी चर्चेमध्ये येत आहेत पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, त्या इकॉलॉजीच्या संदर्भात असतील, त्यानंतर बायोडायव्हर्सिटीच्या संदर्भात असतील किंवा क्लायमेट चेंजच्या संदर्भात असतील. आणि आपल्याला माहित आहे की दररोज काही ना काही क्लायमेट चेंज जे हवामान बदल होत आहे त्याबद्दल बऱ्याचशा न्यूज येतात, बरेचसे इनिशिएटिव्ह लॉन्च केले जातात. कधी कधी युनायटेड नेशनची जी एक ऑर्गनायझेशन आहे, युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, याद्वारे पण बरेचसे इनिशिएटिव्ह लॉन्च केले जातात, चर्चेमध्ये येतात. बरेचशा काही एनजीओज पण पर्यावरणीय परिस्थितीच्या किंवा हवामान बदलाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या स्टेप्स, महत्वाचे इनिशिएटिव्ह लॉन्च करतात.
सो हे कुठेतरी आपल्या चर्चेमध्ये येतात. परत आपल्या भारताचं एक मंत्रालय आहे पर्यावरणासाठी. परत महाराष्ट्राचं पण डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायर्नमेंट आहे, जे वेगवेगळे इनिशिएटिव्हज लॉन्च करते. सो हे कुठेतरी न्यूजमध्ये येतं, चर्चेमध्ये येतं आणि त्याबद्दलचेच क्वेश्चन आपल्याला जनरली विचारले जातात. त्यामुळे पर्यावरणावर जर क्वेश्चन आला तर तो जनरली जर 10-12 क्वेश्चन किंवा 15 क्वेश्चन विचारले जात असेल तर त्याच्यातले मॅक्सिमम क्वेश्चन हे करंट बेस जास्त असते. ठीक आहे. स्टॅटिक क्वेश्चन फार कमी विचारले जातील. करंट क्वेश्चन खूप जास्त असतात. त्यामुळे पर्यावरणाचा अभ्यास करताना पण आपला न्यूजपेपर जो मी पहिला सोर्स सांगितला महत्त्वाचा, तो आपण कशा पद्धतीने वाचतोय त्यावर आपली तयारी अवलंबून आहे. आणि 7वा महत्त्वाचा टॉपिक दिलेला आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान, जनरल सायन्स. 10th लेव्हल पर्यंतचं आपलं जनरल सायन्स जे आहे ते प्रॉपरली असलं पाहिजे. ठीक आहे. 6वी ते 10वीचं प्रॉपरली आणि 11वी-12वी मधल्या काही महत्त्वाच्या बाबी फक्त आपल्याला माहीत असल्या पाहिजे. ते फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी आणि ज्या चर्चेमध्ये येतात स्पेसिफिकली. फॉर एक्झाम्पल महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे दरवर्षी नोबेल प्राइज लॉन्च केले जातात किंवा नोबेल प्राइज दिले जातात. हे नोबेल प्राइज जे आहे हे विज्ञानाशी जोडलेले असतात. मेडिकल किंवा बायोलॉजी किंवा नवीन रिसर्च केला त्याबद्दल दिले जातात. सो हे कुठेतरी सायन्सच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे बनतात आणि त्यावर स्पेसिफिकली विचारला जाऊ शकतो, की क्वेश्चन स्पेसिफिकली विचारला जाऊ शकतो, की खालीलप्रमाणे या वर्षीचा जो नोबेल प्राइज आहे हा मेडिकल या क्षेत्रातल्या जो दिला गेलेला आहे तो खालीलपैकी कोणत्या रिसर्चसाठी कोणत्या संशोधनासाठी दिलेला आहे. तर आपल्याला हा करंटचा स्पेसिफिकली तर माहीतच पाहिजे. परंतु आपलं जर स्टॅटिक नॉलेज चांगलं असेल सामान्य विज्ञानाचं, आपल्याला तो डिटेक्ट करता येईल स्पेसिफिकली क्वेश्चन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे 7 टॉपिक स्पेसिफिकली दिलेले आहे आपल्याला ते मी आपण डिस्कस केलेले आहे प्रॉपरली. याची तयारी कशी करायची याच्याबद्दल मी नंतर डिस्कस करणार आहोत. आधी आपण टॉपिक समजून घेणं फार गरजेचं आहे. एकदा टॉपिक लक्षात आले आपल्या, तर आपल्याला नंतरची जी प्लॅनिंग आहे ती करता येते. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पेपर दुसरा जो आहे, तो 200 मार्कांसाठी आणि क्वेश्चन मी सांगितले ऑलरेडी 80 क्वेश्चन, 80 क्वेश्चन्स आपल्याला स्पेसिफिकली विचारले जातात. आता त्यामधला जो पहिला टॉपिक आहे तो फार महत्वाचा आहे, ज्यावर खूप क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे नियर अबाउट 125 मार्कासाठी आकलन, कॉम्प्रेन्शन आपल्याला स्पेसिफिकली विचारलं जातं. ठीक आहे. सो 10 पॅसेज स्पेसिफिकली आपल्याला विचारले जातात. आकलन क्षमता, कॉम्प्रेन्शन. आता खूप विद्यार्थ्यांना आकलन क्षमताचे जे क्वेश्चन आहेत किंवा उतारे आहेत ते कसे त्याच्यावरचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसतं. बरेच विद्यार्थी आपल्या समोर उत्तर असूनही म्हणजे पूर्वपरीक्षा अशी एक बाब आहे की ज्यामध्ये आपल्या समोर उत्तर दिलेले आहे आणि आपल्या समोर ते ऑप्शन्स असतानाही बरेचसे विद्यार्थी ते कॉम्प्रेन्शनचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करत नाही बरोबर. त्यामुळे कॉम्प्रेन्शन कशा पद्धतीने करायचं, आकलन क्षमता कशा पद्धतीने करायची हे पण मी तुमच्या बरोबर डिस्कस करणार आहे. स्पेसिफिकली तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. कॉम्प्रेन्शन म्हणजे आपल्या समोर काही उतारे दिले जातात. त्यामध्ये काही इंग्लिशचे पण उतारे असतात आणि मराठीचे मॅक्सिमम उतारे असतात आणि त्यावर क्वेश्चन्स आपल्याला स्पेसिफिकली विचारले जातात. ठीक आहे. सो 10 पॅसेज असतील स्पेसिफिकली आणि प्रत्येक पॅसेजेसवर एक 5-5 क्वेश्चन्स आपल्याला स्पेसिफिकली दिले जातात आणि त्याचे उत्तर त्या पॅसेजमध्येच आहे. फक्त काय की कॉम्प्रेन्शनची आकलन क्षमता आपल्याला कशी तरी आपल्याला प्रॉपरली प्रॅक्टिस करून डेव्हलप करावी लागेल. तर ती कॉम्प्रेन्शन प्रॅक्टिस कशी करता येईल तुम्हाला त्याबद्दल मी नंतर स्ट्रॅटेजी प्लॅनिंगमध्ये डिस्कस करणार आहे आपण. दुसरा टॉपिक जो आहे तो आहे इंटरपर्सनल स्किल आणि कम्युनिकेशन स्किल म्हणजे वैयक्तिक कौशल्य, संवाद कौशल्यासह. ठीक आहे. सो इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल याबद्दलचे काही क्वेश्चन्स आपल्याला स्पेसिफिकली सीसॅटच्या पेपरमध्ये विचारले जातात. ठीक आहे. तिसरा टॉपिक जो आहे तो आहे लॉजिकल रिझनिंग अँड एनालिटिकल ॲबिलिटी. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंगचे क्वेश्चन्स आपल्याला माहिती आहे स्पेसिफिकली विचारले जातात. नियर अबाउट 40 एक मार्कासाठी हे लॉजिकल रिझनिंग आणि एनालिटिकल ॲबिलिटी आपल्याला स्पेसिफिकली विचारले जातात. ठीक आहे. मी हे मार्क्स सांगत आहे हे पण आपल्याला नोट डाऊन करायचे कारण की किती मार्कासाठी कोणता टॉपिक विचारला जातो हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. याच्यामुळे आपल्याला कळेल की कुठल्या टॉपिकला आपल्याला वेटेज जास्त द्यायचं. ठीक आहे. त्यामुळे कॉम्प्रेन्शन मी सांगितलं नियर अबाउट 125 मार्कासाठी आपल्याला विचारले जातील. इंटरपर्सनल स्किलचे 2-3 क्वेश्चन्स असतील. जास्त क्वेश्चन इंटरपर्सनल स्किल किंवा कम्युनिकेशन स्किलचे विचारले नाही जात. कधी-कधी असंही होतं की इंटरपर्सनल स्किल आणि कम्युनिकेशन स्किलचे क्वेश्चन विचारले जातही नाही. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये डिसिजन मेकिंग जो 14 टॉपिक दिलेला आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग याचे
5 क्वेश्चन ठेवलेलेच असतील. 5 क्वेश्चन याचे स्पेसिफिकली विचारलेच जातील. त्याच्यासाठी 12.5 मार्क ठेवलेले असतात. 12.5 मार्कासाठी डिसिजन मेकिंगचे क्वेश्चन्स विचारले जातील स्पेसिफिकली. ठीक आहे. 5वा टॉपिक जो आहे तो जनरल मेंटल ॲबिलिटी. ठीक आहे. सामान्य बौद्धिक क्षमता स्पेसिफिकली हा विचारलेला. हा स्पेसिफिकली लिंक केला जातो लॉजिकल रिझनिंग आणि जे क्वेश्चन्स असतात ते हे धरून सगळे 40 क्वेश्चन विचारले जातात स्पेसिफिकली. ठीक आहे. त्यानंतर बेसिक न्यूमरसी, नंबर्स किंवा मूलभूत शास्त्र जो स्पेसिफिकली आहे, ज्याच्यामध्ये डेटा इंटरप्रिटेशनचे काही क्वेश्चन विचारले जातात. म्हणजे आपल्याला डेटा दिला जाईल स्पेसिफिकली. फॉर एक्झाम्पल कामगारांचा काम करण्याचा डेटा दिला आणि त्यावर एक 4 ते 5 क्वेश्चन्स विचारले, किंवा मग प्रॉफिट लॉस बद्दलचे पण क्वेश्चन विचारले जातात. सो काहीतरी डेटा आपल्याला स्पेसिफिकली दिला जातो, चार्ट, ग्राफ्स किंवा टेबल फॉर्मॅटमध्ये, आणि त्यावरच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. याची लेवल विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, 10th लेवलचे क्वेश्चन असतील. म्हणजे डिग्री लेवलचे, हाय लेवलचे क्वेश्चन त्याच्यामध्ये नसतात. 10th लेवल पर्यंत जे आपण डेटा इंटरप्रिटेशन, नंबर्स, ठीक आहे, संख्याशास्त्र शिकलेलो असतो त्यावरच क्वेश्चन स्पेसिफिकली विचारले जातील. हे क्वेश्चन्स मेनली 20 मार्कासाठी मॅथ्सचे क्वेश्चन स्पेसिफिकली विचारले जातात. ठीक आहे. आणि शेवटचा टॉपिक जो आहे सीसॅट पेपर मधला, पूर्व परीक्षेच्या राज्यसेवेमधला, तो म्हणजे मराठी आणि इंग्लिश लँग्वेज कॉम्प्रिहेन्शन स्किल, जो स्पेसिफिकली लिंक केला जातो कॉम्प्रिहेन्शन सोबत पण. ठीक आहे. त्यामुळेच मी म्हटलं की काही जे पॅसेज असतात ते इंग्लिश मधले पण असतात. मिनिमम 2 पॅसेज इंग्लिश मधले विचारले जातात आपल्याला. ठीक आहे. आणि बाकीचे मराठी मधले पॅसेज असते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा सिलेबस आहे विद्यार्थ्यांमध्ये. पूर्व परीक्षेचा हे 60 टॉपिक्स आहेत महत्वाचे, आणि पूर्व परीक्षेच्या सीसॅट पेपरचे पेपर 2 चे 7 टॉपिक्स महत्वाचे. हे टॉपिक्स आपले लर्न असणं गरजेचं आहे. कुठले टॉपिक्स आपल्याला विचारले जात आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करूया की पूर्व परीक्षा जी आपण देतोय, बरेच विद्यार्थी पुढची पूर्व परीक्षा टार्गेट करत असतील, किंवा बरेच विद्यार्थी या वर्षीची जी 2021 ची, जी आता 23 जानेवारी 2022 ला होणार आहे, ती पण पूर्व परीक्षा देत असतील. सो आपल्याला कट ऑफ किती लागतोय पूर्व परीक्षेचा, हे तर आपल्याला एक माहिती असणं गरजेचं आहे की कुठपर्यंत कट ऑफ लागतोय, आपल्या कॅटेगरीचा कट ऑफ किती लागतोय. आता मी 2021 चा जो कट ऑफ आहे तो डिस्प्ले केलेला आहे की प्रत्येक कॅटेगरीनुसार कशा पद्धतीने कट ऑफ लागतो. कट ऑफ हा डिस्प्ले करण्याचा महत्वाची बाब म्हणजे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे माहित नसतं की आपण जी पूर्व परीक्षा देतो आहे त्यामध्ये आयोग किती मार्कापर्यंत कट ऑफ लावतो. याचा अर्थ काय की आपल्याला तयारी कशा पद्धतीने करायची आहे हे स्पेसिफिकली मेन्शन केलं जाईल. तयारी कशा पद्धतीने करायची आहे हे आपल्याला कळेल. ठीक आहे. सो स्टेट पीसीएस सर्व्हिसेसचा जो 2021 चा कट ऑफ होता, ओपन मध्ये आपल्याला माहिती आहे 203.5 चा हा लागला होता. फिमेलचा 190 आसपास होता. एससी एसटी हा कट ऑफ आपल्याला माहिती आहे, डिस्प्ले मी केलेला आहे. ओबीसीचा जे मॅक्झिमम विद्यार्थी आहे 203 हा कट ऑफ लागलेला होता. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरी जी नवीन ऍड केलेली आहे कॅटेगरी, त्याचाही ओबीसीच्याच एवढा जनरल आणि फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला ही बाब तर लक्षात घ्यावी लागेल की कट ऑफ जो आहे तो 200च्या आणि 200च्या वर आहे. म्हणजे 200 ते 210च्या 220च्या दरम्यान आपल्याला मार्क्स घेणं गरजेचे आहे प्रिलिम्स. ठीक आहे. सो हा एक आपला एक स्ट्रक्चरल प्लॅन तयार होईल की मला माझा जो पूर्व परीक्षेचा टार्गेट आहे, कारण की पूर्व परीक्षा जी आहे त्याचे मार्क्स काही मुख्य परीक्षा किंवा इंटरव्ह्यू मध्ये गृहीत धरले जाणार नाही. पूर्व परीक्षा एक चाळणी परीक्षा आहे जी फक्त आपल्याला पास करायची आहे. कशासाठी? मुख्य परीक्षेला क्वालिफाय होण्यासाठी. त्यामुळे आपल्याला 400 पैकी 400 मार्क घेण्याचा टार्गेट याच्यासाठी बनवायचा नाही, आणि त्या दृष्टिकोनातून घोर मेहनत पण करायची नाहीये. आपला मेन मोटो असला पाहिजे की जो कट ऑफ लागत आहे दरवर्षी त्यापेक्षा मला 10 ते 15 मार्क शिल्लक मिळाले पाहिजे, हा माझा टार्गेट असला पाहिजे. म्हणजे आता 203 कट ऑफ आहे, तर माझा टार्गेट असेल किमान मला 215 ते 220 पर्यंत मार्क मिळाले पाहिजे, जेणेकरून आयोगाने कट ऑफ वाढवलाय तरी आपण त्या कट ऑफ मध्ये येऊ. ठीक आहे. मेन्स साठी क्वालिफाय हो. कारण कट ऑफ डिक्लेअर करण्यामागे आयोगाचे काही नियम असतात. ते नियम काय आहे आता, तर ते नियम मी इथे डिस्प्ले केलेले आहे की आयोग जो कट ऑफ डिसाइड करतो त्यामागे 3 महत्वाच्या बाबी असतात. ते म्हणजे की त्या वर्षीच्या पोस्ट किती आहे, किती पदांसाठी आयोग परीक्षा घेत आहे, त्या दृष्टिकोनातून कट ऑफ लागेल. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्या वर्षी पूर्व परीक्षा जी आहे ती ऍक्च्युअल मध्ये किती विद्यार्थी देत आहे, अपियर किती विद्यार्थी करत आहे, पूर्व परीक्षा किती देत आहेत त्यावर लागेल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे
की कट ऑफ लागण्याचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लेवल ऑफ पेपर. ठीक आहे. पेपर कशा पद्धतीचा आहे, त्याची लेवल काय. ठीक आहे. इझी पेपर आहे, मॉडरेट आहे किंवा हार्ड आहे. ठीक आहे. कारण की तुम्हाला कळेल की 2016-18 मध्ये बऱ्याचदा कट ऑफ हाय पण गेलेला आहे. कारण की त्या वर्षीचा जो पेपर होता तो सोपा होता कंपॅरेटिव्हली. परंतु मागच्या काही वर्षापासून पेपर जो आहे तो मॉडरेट प्लस येतोय. त्याच्यामुळे मग मॉडरेट लेव्हलचा पेपर आहे, तर कट ऑफ जो आहे तो 200 किंवा 200च्या आसपास लागत आहे. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे 2020 चा तो जो आहे अ, तो लागला होता 197 ओबीसीसाठी स्पेसिफिक. म्हणजे काय की 200च्याच आसपास जो कट ऑफ आहे तो लागत आहे. सो कट ऑफच्या मागची ही भूमिका आहे स्पेसिफिक. आणि मी तुम्हाला सांगितलं की कट ऑफ आपल्याला कशासाठी गृहीत धरायचा आहे, की आपल्याला त्याच्या आसपास आणि त्याच्या वरती किमान 10 ते 15 मार्काचा टार्गेट ठेवायचा आहे. ठीक आहे. सो आता आपण डिस्कस करूया स्पेसिफिकली की अ, जे मी टॉपिक्स तुम्हाला स्पेसिफिकली दिलेले आहेत ते राज्यसेवेमध्ये, पूर्व परीक्षेमध्ये एक-एक टॉपिक आपण घेणार आहोत आणि एक-एक टॉपिकचे मी सोर्सेस किंवा एक-एक टॉपिकचे कुठून-कुठून काय-काय तयारी तुम्ही करू शकता, हे आपण डिस्कस करणार आहोत स्पेसिफिकली. ठीक आहे. त्यानंतर एक जनरल बुक लिस्ट जी आहे ती कुठून तुम्हाला मिळेल ते पण मी सोर्स तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. सो पूर्व परीक्षेचा पहिला मुद्दा तर मी सुरुवातीला डिटेलमध्ये थोडासा डिस्कस केला होता, की चालू घडामोडी जे आहे ते राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आपल्याला विचारल्या जातात. पहिला सोर्स महत्वाचा आहे त्यासाठी तो म्हणजे न्यूजपेपर आणि ते पण हार्ड कॉपी आपल्याला स्पेसिफिकली वाचायची आहे. न्यूजपेपर जो आहे विद्यार्थी मित्रांना बऱ्याचशा माहिती असेल, की जे चांगले न्यूजपेपर आहे, ते राज्यसेवेसाठी ते म्हणजे लोकसत्ता आहे, महाराष्ट्र टाइम आहे. 2 सफिशियंटली सगळ्यांना सगळ्या ठिकाणी अवेलेबल असतात. सो 2 पैकी कुठला जरी एकही कुठला तरी आपण वाचायला गरजेचं आहे. डेली आपल्याला न्यूजपेपर वाचायचा आहे. कारण अ, स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये किंवा अभ्यासताना एक महत्त्वाची बाब आहे विद्यार्थी मित्रांनो, की दिवसाला जर तुम्ही एखादा सब्जेक्ट किंवा जो वाचत असाल, तो वाचला नाही तरी चालेल. पण विथआऊट न्यूजपेपर तर तुम्हाला झोपायचंच नाही. सो न्यूजपेपर हा एक महत्त्वाचा अंग आहे तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या दिवसाच्या शेड्यूलमधला. ठीक आहे. त्याच्यामुळे न्यूजपेपर हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. ठीक आहे. न्यूजपेपर वाचतानाही आता जशा पद्धतीने टॉपिक इथे डिस्प्ले केलेले आहे, की राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलचे आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळे राज्य लेव्हलवर काही महत्त्वाचे मंत्रिमंडळ निर्णय घेत असतील, महत्त्वाची कमिटी गठीत करत असेल, महत्त्वाचे काही आयोग न्यूजमध्ये येत असतील किंवा महत्त्वाच्या काही स्कीम्स लॉन्च केल्या असतील राज्य शासनाने, तर त्या कुठेतरी न्यूजमध्ये येतील. आणि ह्या जर न्यूजमध्ये येत असतील, तर त्या आपल्याला आपल्या नोट्स काढताना त्या नोट डाउन करायच्या आहेत. बरेचसे विद्यार्थी असे करतात, की आपण न्यूजपेपर वाचतो, परंतु त्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, या तिन्ही लेव्हलच्या, ह्या आपण नोट डाउन करत नाही. आणि चालू घडामोडी असा विषय विद्यार्थी मित्रांनो, की कधी-कधी मॅक्सिमम पेपर हा चालू घडामोडीवरच येऊन जातो. ठीक आहे. तो पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून असेल, जिओग्राफीच्या दृष्टिकोनातून असेल आणि स्टॅटिक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या चालू घडामोडी असतात. म्हणजे 50% क्वेश्चन तर तो 50% पेपर जो आहे तो तुमचा करंट आस्पेक्टनीच आहे. त्यामुळे त्याला तेवढं महत्त्व आपण दिलंच पाहिजे. ठीक आहे. सो त्यामुळे जे पण आपण या तिन्ही लेव्हलचं चालू घडामोडी आपल्या न्यूजपेपरमधून वाचत आहे, तर ते कुठेतरी नोट डाउन होणं गरजेचं आहे. तर त्याच्या शॉर्ट नोट्स आपल्याला काढणं फार गरजेचं आहे. बरेचसे विद्यार्थी शॉर्ट नोट्स आपण त्याच्या काढत नाही आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना परीक्षेच्या कालावधीमध्ये रिव्हिजन करण्यासाठी त्यांच्याकडे नोट्सच नसतात स्वतःच्या. कारण त्यांनी नोट्सच वर्षभराच्या काढलेल्या नसतात. आणि नोट्स जर नाही काढल्या तर परत तुम्हाला ते न्यूजपेपर जर तुम्ही वर्षभराचा गठ्ठा तयार केलेला असेल, तो कुठेतरी चाळत बसावा लागेल. सो नोट जर आपण कन्साइज आपल्या काढल्या असतील, तर आपल्याला त्या रिव्हिजनसाठीही पण सोप्या जातील. रिव्हिजन आपल्याला मेन आहे. कारण की परीक्षेच्या किमान 1-1.5 महिन्यापासून आपली प्रॉपर रिव्हिजन सुरू होतं. त्यामुळे रिव्हिजन करायची असेल तर आपल्याकडे काहीतरी कन्साइज मटेरियल असलं पाहिजे आणि ते कन्साइज मटेरियल काय? की ज्या आपल्या नोट्स काढलेल्या असतील त्या. सो चालू घडामोडीसाठी पहिला महत्त्वाचा सोर्स आहे की तुम्ही न्यूजपेपर डेली वाचणे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लेव्हलच्या राज्य शासनाच्या महत्त्वाच्या ज्या वेबसाईट्स आहेत, अ, महाराष्ट्र.gov.in किंवा नॅशनल लेव्हलचे my.gov.in यावर बरीचशी माहिती, बरेचसे इनिशिएटिव्ह सरकारचे लॉन्च केले जातात आणि ते डिस्प्ले पण केले जातात. तो याला विदिन 15 डेज किमान एकदा तरी आपण व्हिजिट दिली पाहिजे. जेणेकरून स्टेट लेव्हल किंवा नॅशनल लेव्हलवर काही इम्पोर्टंट इनिशिएटिव्हज राज्य शासन किंवा केंद्रीय सरकार काही निर्णय घेत असेल, तर ते आपल्याला कळतील. आपण ते इन न्यूज राहू स्पेसिफिकली.
त्या व्यतिरिक्त मी असं सजेस्टही करेल की राज्य शासनाचे जे डिपार्टमेंट आहे किंवा राष्ट्रीय लेवलचे जे मंत्रालय आहेत, स्पेसिफिकली मिनिस्ट्रीज आहेत, त्याच्या वेबसाईटला किमान आपण 15 दिवसातून एकदा तरी व्हिजिट द्यायला पाहिजे. ज्या महत्त्वाच्या बाबी असतात, महत्त्वाचे प्लॅटफॉर्म्स काही लॉन्च केलेले असतात, महत्त्वाचे ॲप्स लॉन्च केलेले असतात, मोबाईल ॲप्स जे आपल्याला जनरली माहीत नसतात. ठीक आहे. आणि परीक्षेमध्ये असेच काही फॅक्च्युअल राज्यसेवेच्या विचारले जातात, की पर्यावरण मंत्रालयाद्वारे नुकताच अ, अ, पर्यावरण परिस्थिती किंवा बायोडायव्हर्सिटीसाठी अशा-अशा पद्धतीचा एक प्लॅटफॉर्म किंवा ॲप लॉन्च केलं होतं. तर ते लॉन्च केलेलं ॲप आपल्याला स्पेसिफिकली विचारलं जाते. अशा पद्धतीचा स्टॅटिक क्वेशन पण एम-पी-एस-सी जनरली विचारतो किंवा राज्य शासनाद्वारे महत्त्वाचं काही विचारला जातो. ठीक आहे. तर त्याच्यावर आपल्याला भर द्यावा लागेल. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर ज्या महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय संबंध आहे आपले, फॉर एक्झाम्पल इंडिया चायना असेल, इंडिया रशिया असेल, इंडिया यूएस असेल, ठीक आहे. तर यांच्याबद्दलचे जे महत्त्वाचे काही देवाण-घेवाण होते, एम-ओ-यूज साइन होतात, है ना? काही करार साइन होतात महत्त्वाचे. तर यावर पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. याबद्दलचे क्वेशन विचारले जातील. ठीक आहे. सुरक्षा क्षेत्र बऱ्याचदा न्यूजमध्ये राहतं. सुरक्षा क्षेत्राबद्दल नुकताच अशा पद्धतीचा करार कुठल्या 2 देशांमध्ये झालेला आहे, अशा पद्धतीचा आपल्याला क्वेशन विचारला जातो. किंवा बऱ्याचदा आपल्याला बाउंडरीज किंवा बऱ्याचदा एखादा लँडलॉक जे कंट्री आहे ती न्यूजमध्ये राहते. ठीक आहे. ज्याला चारही बाजूने समुद्र नाहीये अशा पद्धतीची किंवा नकाशा वाचनाच्या दृष्टिकोनातून पण बऱ्याचदा अशा पद्धतीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची न्यूज आपल्याला विचारली जाऊ शकते. बऱ्याचशा आंतरराष्ट्रीय संस्था आहे, ऑर्गनायझेशन्स आहेत. जशी महत्त्वाची संस्था युनायटेड ऑर्गनायझेशन, यूएन जे आहे, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन, याच्या बऱ्याचशा सब ऑर्गनायझेशन्स आहेत. ठीक आहे. तर ह्या पण बऱ्याचदा न्यूजमध्ये राहतात. बरेचसे इनिशिएटिव्हज त्यांच्याद्वारे न्यूजमध्ये राहतात. आता पॅन्डेमिकमुळे एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय स्वास्थ्य संस्था न्यूजमध्ये आहे. त्याला आपण WHO म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. तर ही खूप जास्त न्यूजमध्ये आहे. लेबर ऑर्गनायझेशन न्यूजमध्ये राहत आहे. याबद्दलचे पण क्वेशन विचारले जाऊ शकतात. सो एक ओव्हरऑल मी तुम्हाला सांगतोय, की कुठल्या बाबीवर आपल्याला न्यूजपेपर वाचताना लक्ष द्यायचं. न्यूजपेपर जर तुम्ही व्यवस्थित वाचला ना विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला कुठल्याच वेगळ्या अशा मॅगझिन्स किंवा वेगळ्या अशा स्पेसिफिक क्लासेसच्या नोट्सवर जास्त निर्भर होण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. जर आपण न्यूजपेपर नाही वाचला तरच आपल्याला ते मॅगझिन वगैरे किंवा अशा बाबींवर जास्त भर देऊन विकत घेणे आणि ते वाचणे याच्यावर भर द्यावा लागतो. पहिला आपला सोर्स असेल न्यूजपेपर. ठीक आहे. आणि जे मी महत्त्वाच्या वेबसाईट्स वगैरे सांगितल्या त्या. कारण की एक लक्षात घ्या महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सरकार एक्झाम घेत आहे, है ना? स्टेट लेव्हल घेत आहे. स्टेट लेव्हलचं सरकार घेत आहे. याचा अर्थ काय की सरकार जे इनिशिएटिव्हज लॉन्च करत आहे, जे त्यांच्या वेबसाईट्सवर आहे, जे त्यांच्या सोर्सेसमध्ये येत आहे, ते कुठेतरी ते विचारतील, है ना? भलतं-सलतं किंवा स्पेसिफिक मॅगझीन टाकत आहे म्हणून ते विचारेल असं तर आयोग करणार नाही, है ना? त्याच्यामुळे सरकार एक्झाम घेत आहे, स्टेट लेव्हलची ती एक्झाम आहे. तर स्टेट लेव्हलवर ज्या लॉन्च केले जात आहेत बाय द गव्हर्नमेंट ते स्पेसिफिकली आपल्याला न्यूजमध्ये विचारले जातील. एक महत्त्वाचं मॅगझीन जे आहे ते राज्य शासनाद्वारे काढलं जातं. त्याचं नाव आहे लोकराज्य. ठीक आहे. लोकराज्य हे मासिक आपण डेली म्हणजे महिन्याला ते येतं. तर ते डेली थोडंफार एक-एक टॉपिक जरी त्याचा वाचला तरी महिन्याभरात आपलं बरचसं त्याच्यामधलं कव्हर होतं. सो लोकराज्यमध्ये पण बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्स, बरेचसे स्कीम्स वगैरे न्यूजमध्ये येतात. तर त्याबद्दल आपल्याला विचारल्या जाऊ शकतं. त्या व्यतिरिक्त जर आपल्याला असं वाटलं तर काही बऱ्याचशा क्लासेसचे मॅगझिन्स वगैरे मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे. ते मी तुम्हाला स्पेसिफिकली कुठले वाचायचे हे सांगणार नाही. ठीक आहे. बरेचसे मॅगझिन्स आहेत. मी याच्यामध्ये स्पेसिफिकली सांगेल, की ज्या मॅगझिनमध्ये तुम्हाला असं वाटेल, की माझ्या न्यूजपेपर व्यतिरिक्त काही महत्त्वाच्या बाबी दिलेल्या आहेत, जे त्या मॅगझिनने कव्हर अप केलेल्या आहेत. असं मॅगझिन तुम्हाला निवडायचं आहे. ठीक आहे. स्पेसिफिकली मी कुठलं वाचायचं हे सांगणार नाही, कारण हे प्रायव्हेट क्लासेसचे मॅगझिन्स असतात. ठीक आहे. सो आपल्याला जे मॅगझिन व्यवस्थित वाटेल, तेच मॅगझिन आपल्याला निवडायचं आहे. ठीक आहे. सो चालू घडामोडी आय थिंक क्लिअर झालं असेल तुमचं, की न्यूजपेपर राज्य शासनाचे जे प्रकाशित केलेले मॅगझिन्स असतील ते आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जे महत्त्वाच्या मॅगझिन येत असतील काही क्लासेसचे, ठीक आहे. जे अद्ययावत आणि व्यवस्थित माहिती पॉइंट वाईज देत असतील, जे आपल्या रिव्हिजनसाठी सोयीची असेल, तर ते मॅगझिन आपण स्पेसिफिकली रेफर करू शकतो. ठीक. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे आपला हिस्ट्री ऑफ इंडिया, त्यामध्ये मी सांगितलं की प्राचीन भारत आहे, मध्ययुगीन भारत आहे आणि आधुनिक भारत आहे. आता यासाठीची बुक लिस्ट जी आहे टॉपिक 2 पासूनची म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, त्यानंतर इकॉनॉमिक्स, राज्यव्यवस्था किंवा राज्यव्यवस्था जी आहे महाराष्ट्र आणि भारताची,
पर्यावरण परिस्थिती, राज्य व्यवस्थापर्यंतची आणि आर्थिक इकॉनॉमिक पर्यंतची. याच्यासाठी स्पेसिफिक जी हे असते बुकलिस्ट असते, ते स्पेसिफिकली आपण रेफर करायची की लेटेस्ट जो आता एखादा रिझल्ट लागला असेल, ज्यामध्ये एखाद्या टॉपरनी ती एखादी त्यांची जी महत्वाची बुकलिस्ट शेअर केलेली असेल, ते बऱ्याचदा YouTubeवर पण शेअर करतात किंवा त्यांच्या ब्लॉगवर पण शेअर करतात. तर 2-3 टॉपरची यादी जी आहे, बुक लिस्ट जी आहे, ते एका ठिकाणी गोळा करायची आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले जे कॉमन सोर्सेस आहेत, त्याला बाजूला काढायचं आणि ते जे कॉमन सोर्स आहे, ती आपली स्पेसिफिक बुक लिस्ट असेल राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठीची. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचदा टॉपर जे आहेत ते डिस्कस करतात. कारण की जे नुकतेच पास झालेले आहेत, त्यांना मेनली कळत असतं की आपण कुठल्या रेफरन्स मधून कुठले टॉपिक्स कव्हर अप करायचे आहेत आणि ते आपल्यासाठी महत्वाची बुक लिस्ट तयार होते. ठीक आहे. सो हिस्ट्री आपल्याला हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स याच्यासाठी YouTubeवर किंवा बऱ्याचशा सोर्सेसवर किंवा Googleवर जरी सर्च केलं तुम्ही, तर एक जनरल लिस्ट तर आपल्याला मिळेलच. पण या जनरल लिस्टवर व्यतिरिक्त जे टॉपर्सनी स्पेसिफिकली लिस्ट मेन्शन केलेली आहे, ती आपल्यासाठी खूप महत्वाची बनते. कारण की त्यामध्ये त्यांनी तयारी करून पास झालेली असतात. ठीक आहे. त्यामुळे राज्यसेवेसाठी बरेचसे सोर्सेस मार्केटमध्ये अवेलेबल आहे. एन नंबर ऑफ सोर्सेस अवेलेबल आहे. परंतु ते सगळेच आपल्यासाठी महत्वाचे नाहीये. सोर्सेस आपल्याला कुठल्याही विषयासाठी 1 किंवा 2 या व्यतिरिक्त आपल्याला सोर्सेस वापरायचे नाहीयेत. 9-10 किंवा 10-15 पुस्तकं आपल्याला एकाच विषयासाठी वाचत बसायचे नाहीये. 1 किंवा 2 सोर्सेस आणि तेच रिपीटेडली आपल्याला स्पेसिफिकली त्याच्यामधल्या नोट्स काढून रिवाइज करायचे. त्यामुळे 1 किंवा 2 सोर्सेस. ठीक आहे. सो इट इज बेटर टू रेफर मोर दॅन 10 सोर्सेस. ठीक आहे. ठीक आहे. अ, अ, ठीक आहे. तर 1 किंवा 2 सोर्सेस आणि त्यामध्ये स्पेसिफिकली आपल्याला नोट्स काढायच्या आणि त्या रेफर करायच्या. नोट्स आपल्याला स्पेसिफिकली कन्साइज करायच्या आणि ह्या ज्या आपण स्टॅटिकच्या नोट्स काढू, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, तर या नोट्समध्येच ज्या बाबी आपल्या चालू घडामोडीमध्ये किंवा न्यूजपेपरमध्ये येतील, त्या ज्या नोट्स आपण काढू, त्या विषयाशी जर लिंक असतील, तर त्या तिथे अटॅच करायच्या आहेत, त्या न्यूज करायच्या. याचा फायदा काय होईल, की एकाच ठिकाणी आपल्या स्टॅटिकच्या, विषयांच्या आणि त्या व्यतिरिक्त करंटच्या नोट्स एकाच ठिकाणी असतात. ठीक आहे. सो हा एक चांगला स्मार्ट तयारी करण्याचा, स्मार्ट प्रकारे तयारी करण्याचा एक चांगला दृष्टिकोन आहे, ज्यामुळे आपली चांगली तयारी होऊ शकते. एकाच ठिकाणी आपल्या सगळ्या बाबी आपल्या समोर असतील. ठीक आहे. त्यानंतर महत्वाची बाब म्हणजे 6वा जो टॉपिक आहे तो म्हणजे जनरल इश्यूज. ठीक आहे. पर्यावरणीय परिस्थिती. ठीक आहे. मी सांगितलं की मॅक्सिमम क्वेश्चन याच्यावर जे असतील ते करंट आस्पेक्टनी जास्त विचारले जातात. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी असेल, क्लायमेट चेंज असेल किंवा इकॉलॉजी असेल. ठीक आहे. जैवविविधता असेल, हवामान बदल असेल. ठीक आहे. बऱ्याचदा बरेचसे अभयारण्य, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, ठीक आहे. नॅशनल पार्क्स ज्याला आपण राष्ट्रीय पार्क्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बायोस्फिअर रिझर्व्ह असतील, हे न्यूजमध्ये राहतात तिथे ऍक्टिव्हिटी. महाराष्ट्रातलेच आणि भारतामधले पण. तर ते कुठेतरी आपल्याला विचारले जातील. बऱ्याचदा नवीन अभयारण्य पण न्यूजमध्ये येतात. है ना? बऱ्याचदा त्या अभयारण्यामधले किंवा त्या बायोस्फिअर रिझर्व्ह मधले बरेचसे स्पीसीज जे आहेत, त्या न्यूजमध्ये येतात. तर त्यामुळे ते बऱ्याचदा ते नॅशनल पार्क असतील, बायोस्फिअर रिझर्व्ह असतील, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट्स असतील, ते न्यूजमध्ये राहतात. ठीक आहे. त्यामुळे बऱ्याचदा पर्यावरणीय दृष्टिकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार बरेचसे इनिशिएटिव्ह पण लॉन्च करते. बऱ्याचदा त्याच्याबद्दलचे काही इंडेक्सेस पण लॉन्च केले जातात. इंटरनॅशनल संस्था आहे काही, ते पण न्यूजमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम, ही एक युनायटेड नेशनची एक विंग आहे, जी बऱ्याचदा काही इम्पॉर्टंट इंडेक्सेस, इम्पॉर्टंट प्रोग्राम लॉन्च करते. तर त्याच्यामुळे ते करंट आस्पेक्ट्सने आपल्याला पर्यावरणाबद्दलचे बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. स्टॅटिक जे आहे स्टॅटिक सोर्सेस जे आहे ते 1 किंवा 2 कुठल्याही एका सोर्समध्ये ज्यामध्ये स्पेसिफिक कन्सेप्ट एन्व्हायरमेंटचे दिलेले असतील, तो एक सोर्स कुठला तरी आपण वाचला तरी चालेल. ठीक आहे. ज्यामध्ये स्पेसिफिक पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे कन्सेप्ट दिले असतील, महत्वाच्या बाबी दिल्या असतील. ठीक आहे. तर ते कुठेतरी आपण स्टॅटिक कुठलाही एक सोर्स वापरला तरी चालेल. ठीक आहे. ज्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली असेल. परंतु त्यासोबत तुम्हाला लिंक करावं लागेल, जे रोजचं वर्तमानपत्र तुम्ही वाचत आहात, त्यामध्ये जर पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून कुठल्या महत्वाचे इनिशिएटिव्ह, महत्वाचे प्रोग्राम्स, महत्वाच्या स्कीम्स, महत्वाचे ऑर्गनायझेशन जर न्यूजमध्ये चर्चेमध्ये येत असतील, तर ती जी न्यूज आहे ते तुम्हाला कुठेतरी लिंक करावं लागेल तुमच्या त्या स्टॅटिक नोट्स बरोबर. ठीक.
सो एन्व्हायरमेंटची अशा पद्धतीने प्रॉपर स्टडी तुम्ही करू शकता. 7वा जो टॉपिक आपल्या पेपर 1 मध्ये दिलेला आहे तो म्हणजे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञान जे आहे मी सांगितलं की 6वी ते 10वीचं स्पेसिफिक आपल्याला वाचायचं आहे आणि 11वी-12वी मधले जे महत्त्वाचे टॉपिक्स न्यूजमध्ये येतात, चर्चेमध्ये येतात, तेच आपल्याला टॉपिक्स कव्हर अप करायचे असतात. फॉर एक्झाम्पल बऱ्याचदा आपल्याला जनरल सायन्समध्ये किंगडम्स विचारले जातात वेगवेगळे, ठीक आहे. तर त्याच्यामुळे किंवा वनस्पतींचे वर्गीकरण आपल्याला स्पेसिफिकली विचारले जातात. हे स्टॅटिक पोर्शन आहे जो आपल्या 6वी ते 10वीच्या सिलेबसमध्ये कव्हर अप केलेला असतो स्पेसिफिकली, ठीक आहे. लाईट असेल, फोर्स असेल याबद्दलचे बरेचदा स्पेसिफिक स्पेसिफिक स्टॅटिक क्वेश्चन्स विचारले जातात, ठीक आहे. फॉर्म्युलेज कधी-कधी विचारले जातात, ठीक आहे. तर एम-पी-एस-सी आपल्याला माहित आहे की कधी-कधी आपल्याला बऱ्याचदा एवढं स्टॅटिक विचारेल की आपल्याला ते डीपली वाचणं फार गरजेचं असतं, ठीक आहे. तर जनरल सायन्स जर तुम्ही राज्य शासनाचेही प्रॉपरली पुस्तकं वाचले 6वी ते 10वीचे आणि 11वी-12वीचे जे बायोलॉजी आहे स्पेसिफिकली, हे जरी व्यवस्थित वाचलं तरी तुमचा स्टॅटिकचा सिलेबस प्रॉपरली कव्हर अप होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त मी सजेस्ट करेल तुम्हाला की जेवढेही तुम्ही विषय वाचत आहात त्याची स्टॅटिक रिव्हिजनसाठी ल्युसेंटचं जनरल नॉलेजचं एक बुक येतं, ठीक आहे. ज्याच्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, त्या व्यतिरिक्त कॉम्प्युटर नॉलेज असे सगळे विषय त्याच्यामध्ये कव्हर अप केले असतात आणि सगळं स्टॅटिक नॉलेज जे आहे, कन्सेप्ट जे आहेत ते त्याच्यामध्ये कव्हर अप केले असतात. तो वन बुक आहे ते ज्याच्यामध्ये सगळे टॉपिक एकाच बुकमध्ये सगळे कव्हर अप केलेले असतात. तर हे रिव्हिजनसाठी तुमच्याकडे असू द्या. त्याच्यामध्ये सगळे टॉपिक स्पेसिफिकली कव्हर अप केलेले आहे. ते रिव्हिजन तुमची जी आहे त्यामधून व्यवस्थित होईल, ठीक आहे. सो आय होप की पेपर 1 मधले जे टॉपिक्स आहेत आणि त्याचे जे सोर्सेस आहेत ते तुम्हाला कळले असतील. या व्यतिरिक्त 2021 ची जी म्हणजे 2022 ची जी किंवा जी तयारी करत आहेत किंवा आता जी 23 जानेवारीला तयारी करणार आहे विद्यार्थी मित्र, त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे, कोणते टॉपिक्स आहेत ते आपण नंतर डिस्कस करणार आहोत. आधी सुरुवातीला जे जनरल सगळी तयारी करतात त्यांनी आय होप की तुम्हाला लक्षात आले असेल कुठले-कुठले टॉपिक महत्त्वाचे आणि सोर्सेस कुठले-कुठले आहेत महत्त्वाचे. राज्यसेवेचा जो पूर्व परीक्षेचा पेपर दुसरा आहे, ते तो आता बघा की कॉम्प्रिहेन्शन आहे स्पेसिफिकली, है ना? तर चालू घडामोडीसाठी मी सांगितलं होतं की आपल्याला न्यूजपेपर हार्ड कॉपी वाचायचा. न्यूजपेपर जर आपण स्पेसिफिकली स्वतःचा वाचत असू, तर न्यूजपेपर मधून फक्त आपली चालू घडामोडीचीच तयारी होणार नाही. आपली कॉम्प्रिहेन्शनची, आकलन क्षमतेची पण तयारी होणार विद्यार्थी मित्रांनो. कारण बऱ्याचदा महत्त्वाचे काही आर्टिकल्स आपल्या न्यूजपेपरमध्ये येत असतात रोजच्या आणि आयोग बऱ्याचदा या आर्टिकल्सचेच काही ज्या आर्टिकल्स असतात त्याचे काही पॅसेजेस जे असतात तेच आपल्या आकलन क्षमतेच्या या टॉपिक्स मध्ये स्पेसिफिकली परीक्षेमध्ये दिले जातात, ठीक आहे. आकलन क्षमतेमध्ये आपल्याला माहित आहे की काही टॉपिक्स किंवा काही पॅरेग्राफ जे आहे ते विज्ञान या विषयाशी संबंधित असू शकतात, पर्यावरणाशी संबंधित असू शकतात, राज्य व्यवस्थेशी संबंधित असू शकतात किंवा हिस्ट्रीच्या संदर्भात महत्वाचे असू शकतात, ठीक आहे. सो बऱ्याचदा टॉपिक हे जे विविध विषयांशी संलग्नित अशा पद्धतीचे विचारले जातात आणि त्यामुळे हे कुठेतरी जे टॉपिक्स असतात ते आपल्या कॉम्प्रिहेन्शनची प्रॅक्टिस आपल्या न्यूजपेपर जर आपण स्पेसिफिकली सिरियसली वाचत असू तर आपल्याला कळतील. कारण की कॉम्प्रिहेन्शनचा एक सिंपल फंड आहे. काय आहे की आपण जो आर्टिकल वाचत असू ते आर्टिकल जे स्पेसिफिक कुठल्याही एखाद्या ऑथरने लिहिलेलं असेल, लेखकाने लिहिले असेल, ते जर आपल्याला समजत असेल प्रॉपरली, तर आपल्याला आकलन क्षमतेवर जे क्वेश्चन दिलेले असतील ते सगळेच्या सगळे सुटतील. सगळेच्या सगळे आपल्याला येतील. ठीक आहे. आणि यालाच म्हणतात आकलन क्षमता, की जे आपण वाचत आहे त्याला आपण कशा पद्धतीने कॉम्प्रिहेंड करत आहे. कॉम्प्रिहेंड करणे म्हणजे काय? की एक अॅनलाईज करणे, की व्हॉट इज एक्झॅक्टली दॅट ऑथर ट्राइंग टू से. त्याचा दृष्टिकोन काय आहे त्या विषय मांडण्यामागचा. ठीक आहे. सो यालाच आपण कॉम्प्रिहेन्शन पॉवर म्हणतो. आणि कॉम्प्रिहेन्शन पॉवर आपली एकदम डेव्हलप होणार नाही. जर आपण डेली न्यूजपेपर वाचत असू, त्यामध्ये आर्टिकल वाचत असू, तर हळू-हळू आपल्याला आर्टिकलमध्ये त्या लेखकाचा दृष्टिकोन काय महत्त्वाचा, कशा पद्धतीने लेखक त्यामध्ये मुद्दे मांडतोय, हे कुठेतरी रिवाईज होत जातं. आणि हेच कॉम्प्रिहेन्शन आपल्याला परीक्षेमध्ये दिलं जातं. त्यामुळे न्यूजपेपरचा फायदा तुम्हाला कळाला असेल. पहिला फायदा म्हणजे आपली चालू घडामोडीची चांगली तयारी होते. दुसरा महत्त्वाचा न्यूजपेपरचा फायदा म्हणजे आपली कॉम्प्रिहेन्शनची तयारी होत आहे. आपल्याला कॉम्प्रिहेन्शनसाठी कुठलंच बुक रेफर करण्याची गरज नाही. कुठलंच बुक सोर्सेस रेफर करण्याची गरज नाही. कॉम्प्रिहेन्शन जे आहे ते आपलं जे आहे ते स्पेसिफिकली या
न्यूजपेपर मधूनच आपलं होईल. याला स्पेसिफिक कुठलाच सोर्स वाचण्याची गरज नाही. न्यूजपेपर जर आपण सिरियस वाचत असू तर कॉम्प्रिहेन्शनची तयारी त्याच्यामध्ये. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे इंटरपर्सनल स्किल आणि कम्युनिकेशन स्किल. याबद्दल मी सांगितलं की एखाद 2 क्वेश्चन असतील किंवा विचारले पण नाही जाते. ठीक आहे. सो याच्यासाठी स्पेसिफिक करण्याची गरज नाही तयारी. ठीक आहे. कम्युनिकेशन स्किल याच्यावरचे क्वेश्चन जनरली ईझी असतात. ठीक आहे. जे सर्वांना सोडवता येईल. ठीक आहे. महत्वाचा मुद्दा म्हणजे लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल ॲबिलिटी. ठीक आहे. लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल ॲबिलिटी जो आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे. याच्यावर नियर अबाउट डिसिजन मेकिंग, लॉजिकल रिझनिंग जे आहे याच्यावर नियर अबाउट 30 ते 40 क्वेश्चन्स 30 ते 40 मार्कासाठी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. सो लॉजिकल रिझनिंग, डिसिजन मेकिंग, ठीक आहे. आणि त्यानंतर हे जे टॉपिक्स आहेत याच्याबद्दल आपल्याला स्पेसिफिकली कुठलाही एक प्रॉपर सोर्स आपल्याला वाचायचं आहे. ठीक आहे. आता मार्केटमध्ये बरेचसे सोर्सेस अवेलेबल आहेत. मी स्पेसिफिक सोर्स जो आहे कुठला एक स्पेसिफिक क्लासचा तुम्हाला सोर्स सांगणार नाहीये. ठीक आहे. जो सोर्स तुमच्यासाठी योग्य असेल, ज्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की लॉजिकल रिझनिंग किंवा डिसिजन मेकिंगचे मागच्या मागच्या काही वर्षांचे प्रश्नपत्रिका, त्यांचा अनालिसिस, परत काही महत्वाचे टॉपिक्स त्याच्यामध्ये व्यवस्थित कव्हर अप केलेले असतील, असा जो सोर्स असेल तो तुमच्यासाठी महत्वाचा असेल. ठीक आहे. त्याच्यामुळे स्पेसिफिक कोणाची मी पब्लिसिटी नाही करणार यामध्ये. जो सोर्स तुम्हाला असं वाटेल की ज्यामध्ये व्यवस्थित आयोगाचे जे प्रश्नपत्रिका आहे त्याचं विश्लेषण दिलेलं आहे, त्यासोबतच जे टॉपिक आहेत लॉजिकल रिझनिंगचे, डिसिजन मेकिंगचे किंवा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे, ते प्रॉपरली त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. प्रॉपरली काही मॉक टेस्ट पण त्याच्यामध्ये दिलेले आहेत. तर हे सोर्सेस स्पेसिफिकली आपल्यासाठी महत्वाचे राहतील. हा एकच सोर्स आपल्याला कुठला तरी घ्यायचा आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपला मित्र किंवा आपली मैत्रीण तो सोर्स वापरत आहे आणि तो सोर्स आपण वापरला पाहिजे असं नाही. ठीक आहे. त्याच्यासाठी तो सोर्स व्यवस्थित असेल. आपल्यासाठी जो व्यवस्थित सोर्स असेल तो आपल्याला निवडायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटीसाठी पण एक कुठला तरी सोर्स आपल्याला तो मार्केटमध्ये जो व्यवस्थित असेल, ज्याच्यामध्ये विश्लेषण असेल प्रॉपरली, तो आपल्यासाठी महत्वाचा असेल. 6वा जो टॉपिक दिलेला आहे बेसिक न्यूमरेसीचा, त्याची लेवल आहे 10th लेवलची. म्हणजे 10वी पर्यंत जे संख्याशास्त्र आपण शिकलेलो असतो, डेटा इंटरप्रिटेशन आपण शिकलेलो असतो, त्याबद्दलचे स्पेसिफिकली क्वेश्चन्स असतील. आता यासाठी पण मार्केटमध्ये एखादा महत्वाचा सोर्स अवेलेबल असेल. कुठल्या क्लासेसचा असेल किंवा कुठल्या पब्लिकेशनचा असेल. आपल्याला भर द्यायचा आहे ज्यामध्ये विश्लेषण प्रॉपरली दिलेलं आहे. सॉल्व्ह करण्यासाठी बरेचसे एक्झरसाइज क्वेश्चन दिलेले आहेत, जेणेकरून आपली जास्तीत जास्त प्रॅक्टिस होईल. कारण की सीसॅट साठी तयारीचा एकच फंडा आहे, तो म्हणजे प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस. आपल्याला प्रॅक्टिसच करावी लागेल. सीसॅट साठी स्पेसिफिक असा काही मूळ मंत्र नाहीये, की एवढं करा तुम्ही आणि एवढ्या वेळेस क्वेश्चन विचारले जातील. नाही. सीसॅट वरचे जे क्वेश्चन असतील ते प्रत्येक टॉपिकवर आपल्याला स्पेसिफिक एरियाजवर राज्यसेवा फोकस करत आहे. परंतु जर त्या टॉपिक्सची आपण प्रॅक्टिसच केलेली नसेल, त्याच्यावरचे सफिशियंट क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेले नसतील, तर आपल्याला ऑन द टाइम ऑफ एक्झाम क्वेश्चन जे आहेत ते एक्झाम मधले सॉल्व्ह करता येणार नाही. जीएसच्या पेपरमध्ये तरी आपण गेस करू शकतो, ऑप्शन एलिमिनेट करू शकतो, लक्षात येते. परंतु सीसॅटच्या पेपरमध्ये तसं नाही, तसं आपण यूज नाही करू शकत. सीसॅटच्या पेपरमध्ये आपल्याला तो टॉपिक वाचलेला असेल, त्याची रिव्हिजन प्रॅक्टिस केलेली असेल, ते क्वेश्चन त्यासारखे आपण सॉल्व्ह केलेले असतील, तरच ते क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करता येतील. अदरवाईज आपल्याला ते स्किप करावे लागतात. ठीक आहे. त्याच्यामुळे बेसिक न्यूमरेसीचे पण, संख्याशास्त्राचे पण आपल्याला मॅक्सिमम प्रॅक्टिस करायची आहे. 10th लेवलचे क्वेश्चन आहेत सगळे. डेटा इंटरप्रिटेशनचे बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. चार्टवरचे बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस आतापासून करावी लागेल. सो सीसॅट साठी स्पेसिफिक तयारी या नंतरच करावी किंवा या स्पेसिफिक लेवलवरच करावी असं नाही. तुम्ही जेव्हापासून राज्यसेवेची तयारी स्टार्ट करत आहे तेव्हापासूनच जर सीसॅटची रोज डेली 1-2 तास तयारी सुरू केली, तरी पण तुमची परीक्षाची डेट येईपर्यंत बरीचशी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. त्यामुळे सीसॅट साठी असं स्पेसिफिक काही शेड्यूल नाहीये. ठीक आहे. सो आय होप की पेपर 1 आणि पेपर 2 साठीचे महत्वाचे सोर्सेस आहे. कशा पद्धतीने कोणत्या सोर्सेस मधून तयारी करताय तुम्हाला, हे तुम्हाला कळालं असेल स्पेसिफिक. ठीक आहे. आता बुक लिस्ट जे आहे त्याच्यासाठी मी हा ब्लँक पेज सोडलेला आहे याच्यासाठी की बुक लिस्ट जे आहे मी सांगितलं तुम्हाला की जो सोर्स तुम्हाला वाटेल की या सोर्स मधून प्रॉपरली सिलेबसचे टॉपिक कव्हर अप केले जात आहेत, तो सोर्स आपल्यासाठी महत्वाचा असेल. तो जीएस साठी असो किंवा सीसॅट साठी. आणि चालू घडामोडीसाठी मी स्पेसिफिकली मेन्शन केलं कारण की बऱ्याचदा डाऊट असतो विद्यार्थ्यांना,
विषयांचे तर सोर्सेस विद्यार्थ्यांना 90% माहित असतील, परंतु चालू घडामोडी कुठून करायचं हे विद्यार्थ्यांना खूप कन्फ्युजन असतं. त्याच्यामुळे चालू घडामोडी मी सांगितलं की मागचे 6 ते 8 महिन्याचं आपल्याला प्रॉपरली करायचं असतं. त्याच्यासाठी पहिला महत्त्वाचा सोर्स मध्ये न्यूजपेपर, सेकंड म्हणजे राज्य शासनाच्या वेबसाईट्स असतील, केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाईट्स असतील. तिसरा सोर्स म्हणजे PIB असेल, ऑल इंडिया रेडिओ न्यूज असेल किंवा राज्य शासनाचे जे महत्त्वाचे अंक मंथली येतात, जसं लोकराज्य आहे किंवा महत्त्वाचे इनिशिएटिव्ह आहेत ते. आणि चौथा मुद्दा म्हणजे या व्यतिरिक्त हे जर नाही केलं तर तुम्हाला कुठल्या तरी क्लासेसच्या किंवा प्रायव्हेट कोचिंगच्या तुम्हाला मॅगझिन वर निर्भर राहावं लागेल. आणि ती मॅगझिन निवडताना मी सांगितलं की अशी मॅगझिन आपल्याला निवडायची आहे ज्यामध्ये व्यवस्थित विश्लेषण, स्टॅटिक प्लस करंट कव्हर अप केलेलं असेल. ती मॅगझिन आपल्यासाठी महत्वाची आहे. ती मॅन्डेटरी नाही आहे, ती ऑप्शनल आहे. जर तुम्ही हे 3 सोर्स 4 सोर्सेस जे मी आधी सांगितले, डिस्कस केले, ते जर केले नाही तर तुम्हाला ते ऑप्शनल म्हणून ते रेफर करावी लागेल. ठीक आहे. सो आता आपण महत्वाचा बाब जे आहे त्याच्यावर डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ती महत्वाची बाब म्हणजे की जेवढीही महत्वाची माहिती असते राज्यसेवेची, त्याच्यामधले जी इलिजिबिलिटी असेल किंवा म्हणजे राज्यसेवा आपण देत आहे त्याच्यासाठी पात्रता काय आहे, त्याच्यासाठी डिटेल सिलेबस काय आहे, सिलेबस काही अपडेट केला आहे का आयोगाने, किंवा त्याच्यामध्ये काही महत्वाच्या बाबी नवीन ऍड केलेल्या आहे का, एक्झामचा पॅटर्न कसा असेल त्या वर्षीचा, किंवा कुठल्या कॅटेगरीला किती किती अटेम्प्ट्स आहेत, किती अटेम्प्ट्स देऊ शकता, कारण की आता अटेम्प्ट्सचा फंड आलेला आहे राज्यसेवेमध्ये, तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती अटेम्प्ट्स आहेत, पात्रता मध्ये स्पेसिफिकली क्वालिफिकेशन काय असणं गरजेचं आहे राज्यसेवा देण्यासाठी, त्या व्यतिरिक्त काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स, काही महत्वाचे बदल आयोगाने केले असतील तर ते, हे सगळे जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते तुम्हाला कुठे मिळेल, त्या वर्षी ज्या वर्षी आयोग परीक्षा घेत आहे त्या वर्षी आयोग जी जाहिरात पब्लिश करते, नोटिफिकेशन पब्लिश करते, त्यामध्ये या सगळ्या बाबी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळतील. ठीक आहे. त्यामुळे माझ्या स्वतःचा अनुभव सांगतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा कॉल येतो की सर पात्रता काय आहे, एलिजिबिलिटी काय आहे, क्वालिफिकेशन काय पाहिजे राज्यसेवेसाठी, राज्यसेवेचा पॅटर्न काय आहे. तर मला त्यांना सांगावं लागते की तुम्ही जी परीक्षा देताय त्या वर्षी जे आयोग नोटिफिकेशन किंवा जाहिरात पब्लिश करत आहे त्यामध्ये या सगळ्या बाबी ऑलरेडी दिलेल्या आहेत. त्यामुळे 90% मुलं ते नोटिफिकेशन वाचतच नाही. ठीक आहे. आणि त्यांना एलिजिबिलिटी क्रायटेरिया शेवटपर्यंत माहित नसतो काय आहे. ठीक आहे. एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस काय आहे, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहित नसतं, लर्न नसतं. त्यामुळे आपण प्रॉपर स्टडी आपण करू शकत. त्याच्यामुळे त्या सगळ्या बाबी नोटिफिकेशन मध्ये असतात. ज्या विद्यार्थ्यांना ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहे, 2021 चं जे नोटिफिकेशन आहे ते आयोगाच्या वेबसाईटवर आहे. आयोगाची वेबसाईट आहे www.mpsc.gov.in. ठीक आहे. हे ऑफिशियल वेबसाईट आहे. याच्यावर आपण गेले तर अभ्यासक्रम किंवा सिलेबस नावाचा एक कॉलम असतो. त्यामध्ये तुम्हाला सगळी सिलेबसची कॉलम मिळेल, किंवा नोटिफिकेशनचा जो कॉलम आहे त्याच्यावर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 किंवा 22चं नोटिफिकेशन आता यायचं आहे. 21चं नोटिफिकेशन डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे आयोगाने. जे मी 6 टॉपिक्स इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेले आहे, याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये असेल. तुम्हाला कोणाला विचारण्याची गरज पडणार नाही. ठीक. आता आपण डिस्कस करणार आहोत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जी 23 जानेवारीची जी परीक्षा देणारे विद्यार्थी मित्र, त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक्स काय असतील. ठीक आहे. आणि मग मी 22 किंवा त्यानंतरची जी राज्यसेवा देणार आहे त्यांच्यासाठी एक स्टडी प्लॅन काय आहे तो पण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो स्पेसिफिकली आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी जे आजच्या संवादामध्ये वेबिनार मध्ये स्पेसिफिकली जोडलेले आहेत, किंवा जे विद्यार्थी 23 ची देत आहे किंवा 22 ची देत आहे, पण परंतु त्यांचे मित्र देतात या वर्षीची राज्यसेवा, तर त्यांनी पण महत्वाचे मुद्दे काही मी डिक्टेट करेल ते तुम्हाला नोट डाऊन करायचे आहेत. हे मी डिस्प्ले करत नाहीये, कारण की हे तुम्हाला स्पेसिफिकली नोट डाऊन करायचे आहेत. जे महत्वाचे टॉपिक्स आहेत, खूप महत्वाचे टॉपिक्स आहेत. ठीक आहे. सो ते मी डिक्टेट करतोय, जे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे. सो तुमच्याकडे पेन पेपर असेल, तुम्हाला मी विषयानुसार कुठकुठले महत्वाचे पॉइंट्स आहेत ते डिक्टेट करणार आहे आणि ते एक्सप्लेन पण करणार आहे, जे तुम्हाला नोट डाऊन करायचे आहे स्पेसिफिकली. ठीक. सो पहिला महत्वाचा टॉपिक म्हणजे आधुनिक भारत. ठीक आहे. आधुनिक भारतामध्ये पहिला महत्वाचा टॉपिक आधुनिक भारत जो आहे हिस्ट्री मधला, त्याच्यामध्ये जे महत्वाचे टॉपिक्स आहेत ज्याबद्दल आयोग मेनली फोकस करतो,
किंवा ज्या बद्दल मेनली आयोग प्रश्न विचारतो. सो पहिला टॉपिक आहे त्यामधला म्हणजे आधुनिक भारत यामधले महत्वाचे वर्तमानपत्र. ठीक आहे, न्यूजपेपर्स जे न्यूजमध्ये होते त्यांचे संपादक. ठीक आहे. सो राष्ट्रीय चळवळी दरम्यान किंवा इंडियन फ्रीडम स्ट्रगल दरम्यान बरेचसे वर्तमानपत्र काढले गेले होते महत्वाच्या स्वातंत्र्य सैनिकांद्वारे किंवा महत्वाच्या व्यक्तींद्वारे. सो ते वर्तमानपत्र आणि त्यांचे संपादक कोण होते, कोणी ते वर्तमानपत्र काढलं होतं. कारण की याच्यावरचा दरवर्षी एक क्वेश्चन तर ठेवलेलाच आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वर्तमानपत्र आणि त्याचे हे संपादक होते किंवा खालीलपैकी हे जे वर्तमानपत्र आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सुरू केले होते. ठीक आहे, असाही स्पेसिफिकली स्टॅटिक क्वेश्चन विचारला जातो किंवा या व्यक्तीने स्पेसिफिकली खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र सुरू केलं. ठीक आहे, कधी कधी ते वर्तमानपत्र इंग्रजीमध्ये होतं की मराठीमध्ये होतं. खालीलपैकी कोणतं वर्तमानपत्र हे मराठी वृत्तपत्र होतं किंवा मराठी वर्तमानपत्र होतं, अशा पद्धतीचा पण स्टॅटिक क्वेश्चन विचारला जातो. ठीक आहे. सो पहिला टॉपिक आहे राज्यसेवा 2021 साठी तो म्हणजे वर्तमानपत्र. दुसरा म्हणजे महत्वाच्या संस्था. आधुनिक भारत आपण जेव्हा वाचतो तेव्हा महत्वाच्या संस्था पण काही वाचण्यामध्ये येतात. सो महत्वाच्या संस्था काय, त्याचे बरेचसे जर्नल्स म्हणजे मुखपत्रक पण किंवा साप्ताहिक पण पब्लिश केले जायचे. तर ते जे आहे ते पण न्यूज मध्ये राहतात. परत त्या ज्या संस्था होत्या त्याच्या स्थापना कधी झाली, पहिला महत्वाचा मुद्दा, स्थापना कुठल्या वर्षी झाली स्पेसिफिकली, आणि त्या संस्थेचा उद्देश काय होता, मोटो काय होता, ऑब्जेक्टिव्ह काय होता, एम काय होता. ठीक आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. सो दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे संस्था. ठीक आहे, पहिला वर्तमानपत्र आधुनिक भारताच्या दृष्टिकोनातून, दुसरं संस्था, तिसरं म्हणजे जे सांप्रदायिकता आहे, सांप्रदायिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे मुस्लिम लीग आहे, हिंदू महासभा आहे किंवा सर सय्यद अहमद द्वारे ज्या महत्वाच्या चळवळी लॉन्च केल्या गेल्या होत्या. ठीक आहे, सो हे महत्वाचे टॉपिक्स आपल्या आधुनिक भारताच्या दृष्टिकोनातून महत्वाचे बनतात. ठीक आहे, सो हिंदू, मुस्लिम, शीख, ठीक आहे, शीख असेल किंवा त्यानंतर ट्रायबल्स असतील, ठीक आहे, पारशी असतील, यांच्या ज्या वेगवेगळ्या संस्था तयार झाल्या होत्या आधुनिक भारतामध्ये त्या महत्वाच्या बनतात. त्यानंतर आपल्याला माहित आहे की आधुनिक भारतामध्ये किंवा राष्ट्रीय चळवळीमध्ये ट्रायबल्स आणि शेतकरी संघटना पण तयार झाल्या होत्या. तर त्या शेतकरी संघटना कुठल्या आहेत, त्यांचे नेतृत्व कोण करत होते आणि त्या संघटनेचे उद्देश काय होते आणि त्या कोणत्या भागांमध्ये कार्यरत होत्या. लक्षात आले, चार मुद्दे महत्वाचे की संस्था ज्या शेतकरी संघटना असतील किंवा आदिवासी बंड असतील काही, ठीक आहे, रिबेल्स ज्याला आपण म्हणतो. सो आदिवासी बंड असतील, याच्याबद्दलच्या कुठे सुरू झाल्या, त्याचा उद्देश काय होता, त्याचं नेतृत्व कोणी केलं आणि कुठल्या वर्षी स्पेसिफिकली त्या सुरू झाल्या. ठीक आहे, त्याच्यानंतर समित्या महत्वाच्या समित्या गठीत केल्या गेल्या आधुनिक भारतामध्ये, त्याचे अध्यक्ष आणि त्याचे उद्देश काय होते. ठीक आहे, महत्वाच्या कमिशन्स. ठीक आहे, कमिशन तर स्पेसिफिकली एखादी तर आपल्याला विचारलेच जाईल. ठीक आहे, सो महत्वाच्या समित्या. त्यानंतर सहावा महत्वाचा टॉपिक आहे शेवटचा आधुनिक भारतामधला, जो स्पेसिफिकली आपल्याला या टॉपिक वर तर रिव्हिजन करून जायची. ठीक आहे, या व्यतिरिक्त बरेचसे टॉपिक्स आहेत जे आपल्याला विचारले जातील, परंतु हे जे मी टॉपिक डिस्कस करतोय याबद्दल आपल्याला रिव्हिजन करून जायची म्हणजे जायची आहेच. ठीक आहे, कारण की याच्यावर हमखास प्रश्न विचारले जाते. तर समित्या, अध्यक्ष आणि उद्देश मी सांगितलं. त्यानंतर आहे की लेटर मुघल्स जे आहे म्हणजे पेशवे किंवा स्थानिक शासक जे तयार झाले होते आधुनिक भारतामध्ये, लेटर मुघल जे होते मुघलानंतरचे किंवा मुघल औरंगजेब नंतरचे जे मुघल्स भारतामध्ये होते, ते मुघल्स त्यांचे शासन कशा पद्धतीचे होते, त्यांचं शासन कशा पद्धतीने ते चालवत होते, त्यांच्या दरम्यान महत्वाच्या बाबी न्यूज मध्ये आलेल्या आहेत. ठीक आहे, महत्वाचे आर्किटेक्चर न्यूज मध्ये आलेले आहे, महत्वाचे शिल्प ज्याला आपण म्हणतो ते न्यूज मध्ये आलेले आहे. ठीक आहे, महत्वाचे पुस्तकं न्यूज मध्ये आलेले आहे, महत्वाचे ऑफिसर्स, ठीक आहे, शासक न्यूज मध्ये आलेले स्पेसिफिकली. ठीक आहे, स्थानिक शासक न्यूज मध्ये आलेले आहे. तर ते टॉपिक आपल्याला स्पेसिफिकली विचारले जातात. हिस्ट्री मधला दुसरा महत्वाचा आहे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. सो प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये स्पेसिफिकली आपल्याला फोकस करायचं आहे राजा आणि त्याने केलेल्या कार्य. ठीक आहे, राजा आणि त्यांनी केलेले कार्य. ठीक आहे, सो प्राचीन आणि मध्ययुगीन भारतामध्ये, प्राचीन भारतामध्ये महत्वाचे किंग्स होते स्पेसिफिकली, म्हणजे जनपदाज आपण वाचतो किंवा महाजनपदाज आपण वाचतो है ना, किंवा इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन वाचतो. ठीक आहे, सो महाजनपदाज आणि जनपदाज जेव्हा इस्टॅब्लिश होतात तेव्हा स्पेसिफिकली राज्य व्यवस्था, किंगडम
साम्राज्य याचा कन्सेप्ट खूप जास्त जो आहे तो स्पेसिफिकली तयार होतो आणि तेव्हा महत्वाचे राजे तयार होतात, त्यांचं शासन तयार होतं, त्यांची राज्य व्यवस्था तयार होते. ठीक आहे. तर हे कुठेतरी चर्चेमध्ये येतं आणि आपल्याला विचारलं जाऊ शकतं. मध्ययुगीन भारतामध्ये पण मुघलांच्या आधी येणारे जे इन्व्हेडर्स होते, ठीक आहे, ते मुघल आणि मुघलानंतरचे जे राजे तयार होतात ते, ठीक आहे, आणि यांचे कार्य, त्यांच्या स्पेसिफिक स्थानिक शासक जे होते ते, ठीक आहे. सो हे तुम्हाला कळलं असेल हिस्ट्री बद्दलचे हे महत्वाचे टॉपिक्स आहेत जे आपल्याला रिवाइज करायचे म्हणजे करायचे आहेत. दुसरा महत्वाचा टॉपिक आहे, विषय आहे तो म्हणजे भूगोल. सो भूगोलमध्ये कुठकुठले महत्वाचे टॉपिक्स आहेत 2021च्या दृष्टिकोनातून जे तुम्हाला रिवाइज करायचे आहे, ठीक आहे. आणि हे ऑल टाइम रिव्हिजन साठी आहे, म्हणजे मी 2021 साठी डिस्कस करताय म्हणून 2021 साठीच्याच विद्यार्थ्यांनी करायचे असं नाही. हे टॉपिक्स जे पुढची राज्यसेवा देणारे आहेत त्यांच्यासाठी पण महत्वाचेच टॉपिक, कारण की एरिया ऑफ इंटरेस्ट आहे. ठीक आहे, आयोगाच्या एरिया ऑफ इंटरेस्ट मधले टॉपिक आहे. त्याच्यामध्ये हर अल्टरनेट इयरला किंवा दरवर्षी एक क्वेश्चन ठेवलेला आहे म्हणजे ठेवलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे भूगोलमध्ये ज्वालामुखी, अर्थक्वेक्स ज्याला आपण म्हणतो, व्होल्कॅनो ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे, याबद्दलचे बरेचसे टॉपिक्स, बरेचसे करंट मध्ये पण न्यूज येत राहते. ठीक आहे. क्लायमॅटिक क्लासिफिकेशन, ठीक आहे, क्लायमेट्स जे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत भारतामध्ये आणि जगामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे क्लायमेट्स आपल्याला दिसतात, तर त्यांचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने, वर्गीकरण ज्याला आपण म्हणतो ते कशा पद्धतीने केलेलं आहे, कुठल्या भागामध्ये कुठल्या पद्धतीचं क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतं. ठीक. सो हे त्यानंतर अर्थक्वेक्स असतील, भूकंप असतील, हा एक महत्वाचा टॉपिक आहे, एरिया ऑफ इंटरेस्ट वाला टॉपिक आहे. ठीक आहे. हिमालयन बेल्ट जे आपलं आहे ते अर्थक्वेक प्रोन एरिया मानला जातो, त्याच्यामुळे हिमालयन बेल्ट मधले स्पेसिफिक एरियाज कधी कधी विचारले जातात. खालीलपैकी कोणते एरियाज, कोणती बेल्ट आहे जी स्पेसिफिकली अर्थक्वेक किंवा भूकंपाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. ठीक आहे. खडक श्रेणी, रॉक यांचं क्लासिफिकेशन, रॉक्स, खडक, वेगवेगळ्या प्रकारचे खडक्स आहेत ज्याच्यामध्ये इग्नस रॉक आहे, मेटामॉर्फिक रॉक आहे, सेडिमेंटरी रॉक्स आहेत, है ना. तर हे न्यूज मध्ये राहतात. ठीक आहे. त्याच्यानंतर इरोजन किंवा वेदरिंग वेदरिंग टाइप्स, ठीक आहे, इरोजन, ठीक आहे, आणि वेदरिंग टाइप्स हे महत्वाचं एक टॉपिक आहे राज्यसेवेचं. त्यानंतर स्थानिक वारे, लोकल ज्या वेव्ज, लोकल जे एअर असतात त्या स्पेसिफिकली न्यूज मध्ये राहतात. ठीक आहे. सो स्थानिक वारे कुठकुठले आहेत महत्वाचे ते आपल्याला विचारले जातात. राज्याच्या दृष्टिकोनातून पण, भारताच्या दृष्टिकोनातून पण आणि इंटरनॅशनल लेवलच्या दृष्टिकोनातून पण, तिन्ही लेवलवर स्पेसिफिकली कधी कधी चर्चेमध्ये राहतात. त्याला लोकल विंड्स असं म्हटलं जातं, स्पेसिफिकली इंग्लिश मध्ये तो टॉपिक आहे. ठीक. त्यानंतर एक महत्वाचा टॉपिक आहे ज्यावर राज्यसेवा स्पेसिफिकली मेन्शन करतो, तो म्हणजे मॉन्सून. ठीक आहे. मान्सून जे आहे त्याच्यावर क्वेश्चन ठेवलेलाच असतो. ठीक आहे. सो मॉन्सून हा एक महत्वाचा टॉपिक. सो आय होप की जॉग्राफीचे टॉपिक तुम्हाला लक्षात आले असतील. त्यानंतर आहे राज्यशास्त्र. राज्यशास्त्रामधला पहिला महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे केंद्रशासित प्रदेश, युटी, युनियन टेरिटरीज. काही महत्वाच्या युनियन टेरिटरीज आता मागच्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला माहित आहे की काही कंबाईन झाल्या, काही स्टेट्सचं केंद्रशासित प्रदेशामध्ये रूपांतर झालं, जसं जम्मू काश्मीर आहे. ठीक आहे. त्यानंतर काही केंद्रशासित प्रदेश कंबाईन केले गेले, जसं दादर नगर हवेली आणि दमन दीव, है ना, हे कंबाईन केले गेलेले. ठीक आहे. सो हे केंद्रशासित प्रदेशामध्ये हेड कोण असतं, ठीक आहे, शासन त्यांचं कसं चालतं, अशा पद्धतीने केंद्रशासित प्रदेश तयार केले जातात, त्याबद्दलची प्रोसिजर काय आहे, किंवा एका राज्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर त्याची प्रोसिजर काय आहे, केंद्रशासित प्रदेशाला राज्यामध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याची प्रोसेस काय. जसं फॉर एक्झाम्पल सरकार याबद्दल चर्चा करत आहे की जम्मू अँड काश्मीरला परत स्टेटहूडचा दर्जा देण्याचा, तर त्याचं प्रोसिजर काय असते हे आपले राज्य शासनाच्या किंवा राज्य व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं. त्याच्यानंतर महत्वाचा दुसरा टॉपिक आहे राज्यशास्त्रामधला तो म्हणजे महत्वाचे बिल, अमेंडमेंट बिल असतील किंवा कॉन्स्टिट्युशनल बिल असतील, हे न्यूज मध्ये येतात. आता नुकतंच राज्य सरकारचंही पण आणि केंद्र शासनाचं पण लोकसभेचं आणि राज्यसभेचे विधानसभेचे सेशन्स पारित झाले ना, सेशन्स झाले, विंटर सेशन्स झाले, है ना, हिवाळी अधिवेशन संपले. या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनामध्ये, स्टेट शासनाने नियर अबाउट 11 महत्वाचे बिल पारित केले आणि केंद्र शासनाने पण
महत्वाचे एक 23 ते 25 बिल पास केलेले आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. ठीक आहे. सो हे बिल आपल्याला वाचायचे आहेत. हे बिल जे आहेत ते या वर्षीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचे आहे आणि पुढच्या वर्षीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पण महत्वाचे आहे. काही संविधानिक बिल पण महत्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो. संविधानिक बिल. ते बिल काय होतं? तर ऍक्ट किती नंबरचा होता हे पण आपल्याला विचारले जाते. ठीक आहे. त्यामुळे बिल किती नंबरचा आहे आणि ऍक्ट जेव्हा लॉन्च झाला तेव्हा त्याचा नंबर काय होता हे पण आपल्याला महत्वाचं असणं गरजेचं आहे. कितवी घटना दुरुस्ती आहे. बऱ्याचदा आपल्याला विचारलं जातं की आता जसं इलेक्शन न्यूज मध्ये आहे तर इलेक्शनसाठी जे वय कमी जास्त केल्या जात आहे याचं घटना दुरुस्ती कोणती होती ही स्पेसिफिकली कसे स्टॅटिक क्वेश्चन पण आपल्याला विचारले जातात. सो टॉपिक तुमच्या लक्षात आला असेल. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल्स असतील, कॉन्स्टिट्युशनल बिल असतील किंवा मनी बिल है ना. मनी बिल पण बऱ्याचदा न्यूज मध्ये राहतं. ठीक आहे. मनी बिल एक फेवरेट टॉपिक आहे राज्य सेवेचा. ठीक आहे. त्याच्यावर कधी कधी क्वेश्चन जो आहे त्याचे ऑप्शन जे आहेत ते सरळ सरसकटने विचारले जातात, घुमून विचारले जातात. ठीक आहे. अँगल चेंज करून विचारले जातात. बऱ्याचदा मुलं ते चुकवतात कारण की टॉपिक आपल्याला ऑप्शन आपल्याला प्रॉपरली रीड करून आपल्याला अनालाइज करायचं असतं की याचं उत्तर हे नाहीये किंवा माझ्या वाचनात हा टॉपिक असं ऑप्शन नव्हतं. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. ठीक आहे. संविधानिक काही अंग आहेत, काही बॉडीज आहेत आपल्या संविधानामध्ये स्पेसिफिकली दिलेले आहेत है ना. आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत काही ज्या चर्चेमध्ये राहतात. वर्षभरात या कॉन्स्टिट्युशनल आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज किमान 10 ते 15 बॉडीज तरी न्यूज मध्ये राहतीलच. सो त्याच्याबद्दलचे जे आपण न्यूज वाचलेले असेल त्याचं कंपायलेशन आपल्याला करायचं आहे आणि त्याबद्दलची रिव्हिजन आपल्याला करायची आहे. स्टॅटिक मधून पण आणि करंट मध्ये जे टॉपिक्स आलेले असतील ते त्याची पण रिव्हिजन करायची. त्यानंतरचा टॉपिक फेवरेट एरिया ऑफ इंटरेस्ट वाला आहे तो म्हणजे पंचायत राज. ठीक आहे. पंचायत राज हा टॉपिक आपल्याला प्रॉपरली करायचा आहे ज्याला आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट पण म्हणतो. ठीक आहे. पंचायत राज जे आहे अर्बन लोकल बॉडीज असतील किंवा ग्रामीण लेवलच्या विविध संस्था असतील, स्वराज्य संस्था असतील याबद्दल आपल्याला प्रॉपरली टॉपिक्स जे आहे आपल्या स्टॅटिक सोर्सेस मधून पण आणि आपल्या करंट अफेअर्स म्हणजेच न्यूजपेपर मधून पण कव्हर अप करायच्या आहे. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक म्हणजे ज्युडिशियरी. ठीक आहे. ज्युडिशियरी जे आहे न्यायालयीन व्यवस्था न्यूज मध्ये वर्षभर असते. ठीक आहे. त्याच्यावर बरेचसे टॉपिक्स न्यूज मध्ये येतात. हायकोर्ट न्यूज मध्ये राहतं, सुप्रीम कोर्ट न्यूज मध्ये राहतं. जसं फॉर एक्झाम्पल आता बऱ्याचदा चर्चेमध्ये आहे की महिलांचं जे लग्नाचं वय आहे, मॅरेज जे एज आहे ते सरकार ठरवतंय की ते 21 करावं है ना. तर यासाठी हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट बऱ्याचदा न्यूज मध्ये आले. याबद्दलचे बरेचसे आर्टिकल न्यूज मध्ये आले. ठीक आहे. सो मॅरेज एज जे आहे मॅरेज ऍक्ट न्यूज मध्ये आलेले. सो आधी जे मॅरेज ऍक्ट पास केले गेलेले आहेत ते कशा पद्धतीने पास केले गेले आहेत त्याच्यासाठी महत्वाच्या कुठल्या समित्या गठीत केल्या गेल्या होत्या, कमिटीज गठीत केल्या गेल्या होत्या. आताचं जे मॅरेज ऍक्टचं जे बिल आहे ते पारित केल्यानंतर स्टँडिंग कमिटीकडे गेलेलं आहे. तर ते स्टँडिंग कमिटी काय आहे, स्टँडिंग कमिटीचं उद्देश काय असतो, स्टँडिंग कमिटी कशा पद्धतीने गठीत होते, त्याच्यामध्ये मेंबर्स किती असतात लक्षात आहे. सो हे कुठेतरी ओव्हर लेवलवर आपल्याला विचारले जाते, कुठेतरी हे स्टॅटिक लेवल स्पेसिफिकली मेन्शन केल्या जातील, विचारले जातील त्यावर क्वेश्चन. ठीक आहे. त्यानंतर महत्वाच्या कमिटीज समिती आहे आपल्या राज्य शासनाच्या पण असतात राज्य व्यवस्थेमध्ये आणि केंद्र शासनाच्या पण असतात केंद्रीय राज्य व्यवस्थेमध्ये. ठीक आहे. तर महत्वाच्या समित्या कमिटीज न्यूज मध्ये येतात, चर्चा येतात. जसं आता मी महत्वाचा मुद्दा सांगितला स्टँडिंग कमिटी आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट कमिटी असते. ठीक आहे. त्या बऱ्याचशा ऍडवायझरी कमिटीज असतात है ना. पब्लिक अकाउंट्स कमिटी असतात. सो अशा बऱ्याचशा कमिटीज आपल्या आहेत ज्या आपल्या वाचनामध्ये येतात जेव्हा आपण सोर्सेस वाचतो राज्य शासनाचे किंवा राज्य व्यवस्थेचे किंवा राज्यशास्त्राचे. ठीक. त्या समिती. सो राज्य व्यवस्थेमध्ये किंवा राज्यशास्त्रामध्ये हे महत्वाचे टॉपिक्स आहेत. त्यानंतर महत्वाचा विषय आहे अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. त्यामध्ये सगळ्यात फेवरेट टॉपिक आहे पॉवर्टी, गरिबी. ठीक आहे. गरिबी, त्याचे उच्चांक, गरिबीचे महत्वाचे इंडेक्सेस, गरिबी बद्दलचे महत्वाचे मानक है ना. ठीक आहे. भारतामध्ये गरिबी हटवण्यासाठी महत्वाचे इनिशिएटिव्ह स्कीम्स या न्यूज मध्ये. दुसरा महत्वाचा टॉपिक म्हणजे अनएम्प्लॉयमेंट. ठीक आहे. बेरोजगारी हा एक महत्वाचा टॉपिक आहे आणि पॅन्डेमिक मुळे हा टॉपिक खूप जास्त न्यूज मध्ये आहे विद्यार्थी. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट, परत लेबर जे अनऑर्गनाइज सेक्टर मधले आहे, असंघटित क्षेत्रातले जे कामगार आहेत ते न्यूज मध्ये आहे. ठीक आहे. तो असंघटित जे कामगार आहे ते स्पेसिफिकली त्यांच्यासाठी कुठले महत्वाचे ऍक्ट आहे का, महत्वाचे इनिशिएटिव्ह आहेत का सरकारचे. ठीक आहे.
त्याबद्दल ILO इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचे काय मानक आहेत, काय इनिशिएटिव्ह आहेत. अनएम्प्लॉयमेंट बद्दलचे महत्वाचे इंडेक्सेस जे नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर किंवा राज्य शासन पण बऱ्याचदा त्याच्यावर काही इनिशिएटिव्ह घेतो, तर ते. तिसरा महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे लोकसंख्या, पॉप्युलेशन. यासाठी आपल्याला जनगणना वाचावी लागते. जनगणना मधले महत्वाचे जे मुद्दे असतात ते आपले पाठ असले पाहिजे. ठीक आहे, जनगणना तर पाठ असली पाहिजे. ठीक आहे. सो आता तर जनगणना 21 किंवा 21 सप्टेंबर 2022 सप्टेंबर पर्यंत येऊन जाईल. परंतु आपल्याला वाचायचे आता 2011चे स्पेसिफिक. ठीक आहे. सो जनगणनेबद्दल पण बरेचसे न्यूज मध्ये येतात. टॉपिक्स आता न्यूज मध्ये आहे कारण की जनगणना आपली बनणं सुरू आहे आता. ठीक आहे. सो लोकसंख्या एक महत्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे भारतीय नियोजन, प्लॅनिंग. त्याच्यासाठी महत्वाची नॅशनल लेवलवर एक थिंक टँक आहे, नीती आयोग. ठीक आहे. सो नियोजनासाठी ही महत्वाची परत राज्य शासनाचे बरेचसे प्लॅनिंग नियोजन असतं, केंद्र शासनाचं असतं. याबद्दल ह्या ज्या केंद्रीय समित्या आहेत किंवा केंद्रीय ज्या स्पेसिफिक इनिशिएटिव्ह आहे स्पेसिफिकली किंवा नीती आयोग आहे, हे महत्वाचे कुठले मुद्दे लॉन्च करते. नीती आयोग दरवर्षी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स लॉन्च करतो. SDG इंडेक्स ज्याला आपण म्हणतो, तो आपण वाचणं गरजेचं आहे. त्याच्याबद्दल बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे अर्थशास्त्रामधला, तो म्हणजे व्यापार किंवा ट्रेड ज्याला आपण म्हणतो. सो व्यापार दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. व्यापार जो बाय रोडवेज होत असेल, बाय एअरवेज होत असेल, बाय ट्रेन होत असेल किंवा बाय वॉटरवेज होत असेल, या 4 प्रकारे जो आपला व्यापार होतो. सो ट्रेड बऱ्याचदा न्यूज मध्ये राहतो. बऱ्याचदा कॉरिडॉर्स न्यूज मध्ये राहतात जे आपल्याला विचारले जातात. ठीक आहे. रिसेंटली कोणते कॉरिडॉर्स लॉन्च केले गेले, रिसेंटली कोणत्या महत्वाच्या परियोजना लॉन्च केल्या गेल्या, जसं भारतमाला आहे, सागरमाला आहे, या बऱ्याचदा न्यूज मध्ये येतात. आपल्याला कनेक्टिव्हिटी विचारलं जाईल की भारतमाला याचा उद्देश काय, कधी लॉन्च केल्या गेलं ते, भारतमालाद्वारे आपण काय उद्देश असेल त्याचा, कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ते लॉन्च केल्या गेलेल्या आहे. सागरमाला आहे, बरेचशा परियोजना आपल्या न्यूज मध्ये येतील. बऱ्याचदा लोकल कॉरिडॉर्स पण बऱ्याचदा न्यूज मध्ये येतात, ते आपल्याला विचारले जातील स्पेसिफिक. त्यानंतर शेवटचा टॉपिक आहे तो म्हणजे सार्वजनिक वित्त, जे एरिया ऑफ इंटरेस्ट वाले टॉपिक आहे. तर म्हणजे सार्वजनिक वित्त ज्यामध्ये बॅलन्स ऑफ पेमेंट असेल, डेफिसिट असेल, तूट ज्याला आपण म्हणतो, त्याबद्दलचे टॉपिक आपल्याला विचारले जातात. आणि यामध्ये स्पेसिफिकली बजेट जो आहे तो महत्वाचा टॉपिक आहे. बजेट जे आपल्या राज्य शासनाचं आणि केंद्र सरकारचं दोन्ही पण आपल्याला वाचायचं असतं. आता फर्स्ट फेबला आपलं बजेट जे आहे ते केंद्र सरकार जे आहे ते पब्लिश करेल. त्याच्या आधी इकॉनॉमिक सर्व्हे येतो, आर्थिक पाहणी अहवाल ज्याला आपण म्हणतो, तो पण आपल्याला महत्वाचा असतो, तो पण आपल्याला वाचायचा असतो. आता आर्थिक पाहणी अहवाल जो सरकार पब्लिश करतो त्याचं मोठमोठे व्हॉल्यूम असतात. तर एवढे मोठे व्हॉल्यूम आपल्याला वाचून बसण्याची गरज नाही. त्याची समरी बऱ्याचदा काही मॅगझिन्स मध्ये किंवा केंद्र सरकारद्वारे पण आणि राज्य शासनाद्वारे पण त्यांच्या शासकीय जे साप्ताहिक किंवा शासकीय जे मॅगझिन्स असतात त्याच्यामध्ये पण पब्लिश केली जाते. तिथून जरी आपण एक ओव्हरलुक केली आणि रिवाइज केली तरी चालेल. नंतरचा महत्वाचा विषय म्हणजे विज्ञान. विज्ञानामध्ये मी काही महत्वाचे टॉपिक रिपीट करेल, ते म्हणजे रोग. ठीक आहे. डिसीजेस जे आता खूप न्यूज मध्ये आहे. विटॅमिन्स, फॅट्स न्यूज मध्ये आहे, जे आपल्याला विचारले जातील. फिजिक्स, केमिस्ट्री मधल्या काही इम्पॉर्टंट टर्म्स. ठीक आहे. हार्मोन्स असतील, एन्झाइम्स असतील, किंगडम्स जे आपल्याला स्पेसिफिकली अॅनिमल किंगडम्स विचारले जातील. त्यानंतर वनस्पतींचे वर्गीकरण. ठीक आहे. हे जे टॉपिक्स आहेत हे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. ठीक आहे. विटॅमिन्स, फॅट्स, डिसीजेस, त्याच्यामध्ये पण कम्युनिकेबल डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. ठीक आहे. त्याच्यानंतर फिजिक्सचे आणि केमिस्ट्रीचे जे आपल्या न्यूज पेपरमध्ये टॉपिक्स न्यूज मध्ये येतील ते टॉपिक्स. हार्मोन्स आणि एन्झाइम्स, त्याचे प्रकार जनरली आपल्याला विचारले जातात. किंगडम्स जे आहेत अॅनिमल किंगडम्स, त्याचे प्रकार, कोणते प्राणी कोणत्या किंगडम मध्ये वर्गीकृत केलेले आहेत ते विचारले जाऊ शकतात. आणि वनस्पतींचे वर्गीकरण. ठीक आहे. प्लांट्स यांचे वर्गीकरण, क्लासिफिकेशन. ठीक आहे. हे पण आपल्याला विचारले जाईल. त्यानंतर महत्वाचा टॉपिक विषय आहे पर्यावरण. सो पर्यावरणासाठी मी ऑलरेडी सांगितलं की बेसिक कुठल्याही एका चांगल्या पुस्तकातून क्लिअर करा. बेसिक व्यतिरिक्त आपल्याला जे महत्वाचे न्यूज वाचायचे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, त्याच्यामध्ये टॉपिक काय असेल, महत्वाचे प्राणी स्पेसिस न्यूज मध्ये येतात. स्पेसिस मी सांगितलं की कुठल्या महत्वाच्या नॅशनल पार्क्स, बायोस्फिअर रिझर्व्स, ठीक आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरीज, है ना, याच्यामध्ये बर्ड सँच्युरीज मधले काही वनस्पती किंवा
प्राणी न्यूज मध्ये येतील किंवा काही पक्षी न्यूज मध्ये येतील. त्याच्यानंतर बऱ्याचदा महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार महत्वाचे कायदे जे आहेत ते पारित करते पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून. तर ते सगळे कायदे आपल्याला माहित असले पाहिजे. पर्यावरण कायदा कधी पारित केला गेला होता, पर्यावरण कायद्यामध्ये महत्वाच्या बाबी काय, महत्वाचे प्रोव्हिजन्स काय, हे आपल्याला वाचावे लागतात. आणि महत्वाचे प्रदूषके, पोल्युटंट्स ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. सो हे टॉपिक्स आहेत सगळे जीएस चे विद्यार्थी मित्र, जे 21 साठी पण महत्वाचे आणि एरिया ऑफ इंटरेस्ट तर सगळ्याच वर्षीच्या परीक्षेसाठी एरिया ऑफ इंटरेस्ट वाले टॉपिक्स. ठीक आहे. सो जीएस चे टॉपिक्स तुम्हाला लक्षात आले असतील. सीसॅटचं मी सांगेल की प्रॅक्टिसच महत्वाची आहे. सीसॅट जे आहे त्याच्यासाठी आताही रिव्हिजन करण्यासाठी वेळ आहे. जे 21 ची म्हणजे आता 23 जानेवारीची जी तयारी करतात त्यांच्यासाठी आणखी एक हप्ता आहे, एक वीक आहे. प्रॉपर टॉपिक्स बघा, मागचे आयोगाचे प्रश्नपत्रिका बघा, जीएस साठी पण आणि सीसॅट साठी पण. सीसॅट साठी तर एक चांगला प्लॅनिंग आहे की मागचे 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका जर आपण व्यवस्थित तयार केल्या ना, तर आपल्याला प्रॉपरली टॉपिक कळतात की कुठले टॉपिक्स तयार करायचे आपल्याला प्रॉपरली. ठीक आहे. आणि जनरल स्टडीजची पण आपल्याला मागच्या 8 ते 10 वर्षाच्या प्रश्नपत्रिका बघाव्या लागतील. सो सीसॅट आणि जीएस साठी कुठलाही एक प्रॉपर बुक घ्या ज्याच्यामध्ये आयोगाचे किमान 10 ते 15 वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतील. आणि जसा आपला सिलेबस कंप्लीट होतो हळूहळू आपल्याला प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करणं सुरू करावे लागते. ठीक आहे. सो टॉपिक्स आय थिंक तुम्हाला लक्षात आले असतील जीएस चे पूर्ण. आणि सीसॅट साठी मी सांगितलं की जे टॉपिक्स सिलेबस मध्ये आहे ते आपल्याला त्याचे टाइप्स त्याचे रिवाइज करायचे आहे. आता आपण डिस्कस करूया एक 5 ते 10 मिनिटांमध्ये, तो म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षा जे 2022 चे देत असतील किंवा 23 चे देत असतील किंवा आता सध्या ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहे जे हळूहळू तयारी करत आहेत, त्यांना असं वाटतं की आम्ही राज्यसेवेची तयारी करावी आतापासून. 11वी-12वीचे विद्यार्थी असतील ज्यांनी आतापासून टार्गेट केलं असेल की आम्हाला राज्यसेवा द्यायची आहे पुढे, तर राज्यसेवेसाठी प्रिपरेशन कसं करायचं, त्याची प्लॅनिंग किंवा स्ट्रॅटेजी आतापासून कशी करता येईल आपल्याला, याच्याबद्दल आपण एक 5 ते 10 मिनिटांमध्ये डिस्कस करणार आहोत. आता प्लॅनिंग काय स्पेसिफिकली, तर मी तुम्हाला सांगितलं की प्लॅनिंग स्टार्ट विथ अंडरस्टँडिंग युअर सिलेबस. कुठल्याही परीक्षेची आपण तयारी करत आहोत आणि आपल्याला त्या परीक्षेचा सिलेबस काय आहे हेच माहित नसेल तर आपली तयारी सुरू होणार नाही. पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे जी परीक्षा आपण देत आहे त्याचा सिलेबस समजून घ्या. दुसरा महत्वाचा म्हणजे त्या सिलेबस साठी योग्य सोर्सेस कुठले, महत्वाचे स्रोत कुठले कुठले आहेत, कुठून तो सिलेबस कव्हर अप करायचा आपल्याला, तो एक महत्वाचा मुद्दा. ठीक आहे. तर सिलेबस तर तुम्हाला आयोगाच्या वेबसाईटवर मिळतो. सोर्सेस मी तुम्हाला सांगितलं की महत्वाचे जे टॉपर्स आहेत, जे ज्यांनी महत्वाचे काही सोर्सेस डिस्कस केले असतील आपल्या युट्यूब चॅनलवर किंवा आपल्या युट्यूबच्या संवादामध्ये, ते 2-3 जणांचे कंबाईन करून त्याच्यातून एक कॉमन लिस्ट तयार करा. आणि ती जी लिस्ट असेल कॉमन लिस्ट, ती तुमच्यासाठी एक बेस्ट सोर्स असेल. ठीक आहे. ठीक आहे. क्लासेस सांगत आहे हे लिस्ट वापरा आणि तेच तुम्ही वापरत आहात, त्याला ब्लाइंडली फॉलो करतायत, तर तसं करायचं नाही आहे. ठीक आहे. ठीक आहे. क्लासेस कधी-कधी आपल्याला पारंपरिक लिस्ट सांगून देतात, कन्व्हेन्शनल सोर्स, की हे सोर्स आहेत ह्याच्यातूनच वाच. परंतु जे टॉपर्स असतात, ज्यांनी नुकतंच परीक्षा पास केलेली असते, त्यांना बऱ्यापैकी माहित असतं की कुठल्या सोर्सेस मधून कुठले टॉपिक कव्हर करायचे. त्याच्यामुळे तो एक चांगला सोर्स आपला असेल. ठीक आहे. तिसरा महत्वाचा म्हणजे आपण सिलेबस तर काढला, सोर्सेस आपल्याला माहित आहे. आता आपल्याला करायचे प्रॉपर प्लॅनिंग. तुम्हाला वर्षभरात जर एक्झाम द्यायची आहे, वर्षानंतर द्यायची आहे किंवा 2 वर्षानंतर द्यायची आहे, त्याच्यासाठी माझा आतापासून स्टडी शेड्यूल कसा असेल, अशा पद्धतीने मला तयारी करायची. तर जे आतापासून ग्रॅज्युएशन पासून तयारी करत आहेत, त्यांनी डेली 2-3 तास, 3-4 तास तरी दिले न्यूजपेपर वाचणे, है ना? किंवा एक जे बेसिक सोर्सेस आपले, जसे राज्य शासनाचे पुस्तक आहेत किंवा एनसीईआरटीज आहेत काही, हे आपण आतापासून जरी वाचायला सुरुवात केली हळूहळू, तरी आपला बऱ्यापैकी सिलेबस कव्हर अप. जे ज्यांच्याकडे एकच वर्ष आहे स्पेसिफिकली, त्यांनी एका वर्षाचं योग्य प्लॅनिंग करावं लागेल. ठीक आहे. So योग्य प्लॅनिंग काय आहे की त्याच्यामध्ये सोर्सेस काय आपल्याकडे, सिलेबस कशा पद्धतीने कव्हर अप करायचा आहे, पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस काय आहे, तो कशा पद्धतीने तयारी करायचा आहे, अशी आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग तयारी करावी. आणि ती आपल्याला प्रॉपर स्ट्रॅटेजी तयार करावी लागेल की आता ही स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे मी. डेली मी काय वाचेल, डेली शेड्यूलमध्ये मी तर तुम्हाला सांगितलं की न्यूजपेपर तर आपला पहिला मुद्दा येईलच. दुसरा मुद्दा म्हणजे एक कुठला तरी जीएसचा पेपर तुम्ही वाचत जा. एक जीएसचा सब्जेक्ट तुम्ही वाचत जा. हिस्ट्री असेल, जिओग्राफी असेल, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, कुठलाही विषय तुम्ही.
आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुम्ही डेली सीसॅटची किमान 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस करत आहे. तो डेली शेड्यूल मध्ये 3 मुद्दे तर तुमचे येतीलच. ठीक आहे. न्यूजपेपर, एक कुठला तरी विषय, जीएसचा, जनरल स्टडीजचा, सामान्य अध्ययनाचा तुम्ही वाचता आणि तिसरा मुद्दा म्हणजे तुमची सीसॅटची प्रॅक्टिस केली. सीसॅटला इग्नोर करायचं नाहीये. 200 मार्कासाठी सीसॅट आणि सीसॅट बऱ्याचदा फायदा देतो आपल्याला कट ऑफ मध्ये येण्यासाठी. ठीक आहे. जीएस तरी कधी-कधी आपल्याला बऱ्याचदा कठीण प्रश्न विचारले असतील तर आपण ते सॉल्व्ह करू शकणार नाही. जीएस मध्ये तरी आपल्याला कमी मार्क्स मिळतील. परंतु सीसॅट मध्ये असे बरेचसे विद्यार्थी आहेत त्यांनी 200 पैकी 180, 190 मार्क्स मिळवले आणि सीसॅट मध्ये त्यांना 20-25 मार्क्स जरी मिळाले तरी ते कट ऑफ मध्ये आले. ठीक आहे. सो हा एक फायदा खूप जास्त आहे आणि सीसॅट मध्ये काय की तुम्ही जर प्रॅक्टिस चांगली केली तर तुमचं आन्सर 100% बरोबर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करायची असते. या दृष्टिकोनात आपल्याला शेड्यूल तयार केला असतो. याला आपण प्रॉपर स्ट्रॅटेजी म्हणतो, की आपल्याला डेली काय करायचंय, वीकमध्ये काय कंप्लीट करायचंय, विदिन 15 डेज काय कंप्लीट करायचंय आणि एका मंथमध्ये काय कंप्लीट करायचंय. लक्षात येते. सो हे जेव्हा आपण प्रॉपरली प्लॅनिंग करू, तेव्हाच आपला सिलेबस जो आहे तो प्रॉपर वेनी प्रिपेअर होईल. ठीक आहे. आणि अधून-मधून आपल्याला प्रश्नपत्रिका ज्या आहेत आयोगाच्या त्या बघत राहायच्या आहेत. मागच्या 10 ते 15 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत, त्याचं आकलन करायचं आहे. कुठल्या एरियाजवर आयोग फोकस करत आहे. त्यासोबतच ते प्रश्नपत्रिका आपल्याला सॉल्व्ह पण करत राहायचं आणि त्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये बरेचसे सराव प्रश्नपत्रिका आहेत, है ना? मॉक टेस्ट अवेलेबल असतात. बऱ्याचदा टेलिग्रामवर बरेचसे चॅनल आहेत ज्याच्यावर मॉक क्वेश्चन्स शेअर केले जातात, जे फ्री अवेलेबल केले जातात, है ना? बरेच जे इनिशिएटिव्ह आहेत जे फ्री अवेलेबल आहे. सो आपल्याला विकत घेण्याची गरज नाही. ते फ्रीली अवेलेबल आहे. ते सॉल्व्ह करत आपल्याला राहावं लागेल अधून-मधून. जसं फॉर एक्झाम्पल आपण हिस्ट्री वाचलं, तर हिस्ट्री मधले आयोगाचे मागच्या 8-10 वर्षाचे प्रश्नपत्रिका मी सॉल्व्ह केले. हिस्ट्रीचे स्पेसिफिकली क्वेश्चन सॉल्व्ह केले. त्यानंतर मग मी टेलिग्रामवर किंवा काही क्लासेसचे मॉक टेस्ट असतील हिस्ट्रीचे ते सॉल्व्ह केले. यांनी काय होईल की तुमची प्रॅक्टिस होईल. कारण की तुम्ही वाचत किती आहात यापेक्षा तुम्ही क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करताय किंवा कसं अटेम्प्ट करताय हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे लास्ट मी जो सांगितला की इम्पॉर्टंट थिंग्स टू कीप इन युअर माइंड काय, की आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करायची. काय की सिलेबस, त्याचे सोर्सेस, डेली शेड्यूल, मंथली शेड्यूल आणि इयर मध्ये आपल्याला काय करायचं स्पेसिफिकली आपल्या टार्गेटनुसार आणि त्या व्यतिरिक्त पेपर अनालिसिस की कट ऑफ किती जातोय, मेन्सचा कट ऑफ कितीपर्यंत जातोय, प्रिलिम्स. आता आज आपण तर स्पेसिफिकली प्रिलिम्स बद्दलच बोललो. पुढे आणखी येणाऱ्या संवादामध्ये आपण मुख्य परीक्षेबद्दल पण बोलू. परंतु पूर्व परीक्षेसाठी काय प्लॅनिंग असणं गरजेचं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे. की पूर्व परीक्षेसाठी आतापासून सिलेबस काय आहे, त्याचे सोर्सेस माझ्याकडे काय अवेलेबल, प्रॉपर सोर्सेस काय, चालू घडामोडीचे सोर्सेस काय जे मी आता आज तुमच्या सोबत डिस्कस केले, याचं प्रॉपर कुठेतरी नोट डाऊन करा आणि त्या शेड्यूलनुसार आपल्याला जायचं आहे. डेली शेड्यूल प्रत्येकाने तयार करायचं आणि त्या डेली शेड्यूल कुठेतरी जिथे आपण तयारी करतो तिथे स्टिक करायचं आणि डेली आपला टार्गेट जो आहे तो आपल्याला अचीव्ह करायचा आहे. ठीक आहे. सो आय होप की अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या बाबी कळाल्या असतील राज्यसेवा पूर्व परीक्षेबद्दलची आणि जे तयारी करत आहेत त्यांच्यासाठी पण आणि जे या वर्षीचे एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी. सो अशा पद्धतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने आपल्याला तयारी करावी लागेल. ठीक आहे. मी ज्या संस्थेसोबत जोडलेला आहे, मिशन आय एस एक संस्था आहे, जे वेगळे कोर्सेस किंवा वेगळ्या इनिशिएटिव्ह द्वारे आम्ही विद्यार्थ्यांना दुसरी पासून मिशन आय एस द्वारे आपण विद्यार्थ्यांना युपीएससी असेल किंवा एमपीएससी साठी तयारी करतो. ठीक आहे. तर वेगवेगळे इनिशिएटिव्ह आम्ही लॉन्च केलेले आहेत. त्याद्वारे तुम्हाला वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. पीव्हीकेटी किंवा जे आमचं युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर बरेचसे मी स्वतः इंटरॅक्टिव्ह सेशन्स त्यावर घेत असतो. डाऊट क्लिअरिंग सेशन त्यामध्ये घेत असतो. सो माझ्याशी तुम्हाला जुळायचं असेल तर त्याद्वारे तुम्ही जुळू शकता. आणि हा जो रायगड प्रशासनाद्वारे हा इनिशिएटिव्ह जो लॉन्च केला गेलेला आहे, हा खूप महत्वाचा विद्यार्थी मित्रांनो. याचा फायदा आहे आणि स्वतः जिल्हाधिकारी साहेब जर अशा पद्धतीचा इनिशिएटिव्ह सुरू करत आहे विद्यार्थी मित्रांसाठी किंवा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यासाठी, त्याच्यामध्ये अचूक मार्गदर्शन आपल्यासाठी करत आहे. मोटिवेशन आपल्याकडे आहे, परंतु प्रॉपर प्लॅनिंग काय हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि लक्षात येतंय की आपलं स्टडी अशा पद्धतीची असली पाहिजे की आपली स्टडी आपलं एक मोटिवेशन तयार झाले. आपलं एक मोटिवेशन आपलं एक स्टडी असली पाहिजे. ठीक आहे. सो त्या दृष्टिकोनातून तुम्हाला तयारीला सुरुवात करायची आहे. आय होप की आजच्या या संवादाद्वारे राज्यसेवा पूर्व परीक्षा काय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. बरेचसे मुद्दे तुम्ही नोट डाऊन केलेले असतील आणि तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. मला संधी मिळाली तर परत एकदा तुमच्याशी
राज्यसेवा मुख्य परीक्षा इंटरव्ह्यू किंवा वेगवेगळ्या उपक्रमाबद्दल आपण जुळू. त्याबद्दल तोपर्यंत तुम्हा सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. सर, जरा काही कोणाचे प्रश्न असतील ना तर त्याचे फक्त एक थोडी माहिती द्या त्यांना, कारण की चॅटमध्ये बघा प्रश्न आहेत काही मुलांचे. आवाज येतोय सर? प्रशांत सर, काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत बघा, UPSC साठी इझी फॉर CBSE स्टुडंट. हॅलो हा सर, सर, काही आवाज येतोय? हो येतोय. काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ते विचारतील आपल्याला. काही काही चॅटमध्ये पण प्रश्न टाईप केलेले आहेत. एक प्रश्न आता या चॅट बॉक्स मध्ये आहे जो मी घेतो स्पेसिफिकली. ओके. पहिला क्वेश्चन आहे की आय हॅव अ क्वेश्चन. इट इज UPSC इज इझी फॉर CBSE स्टुडंट. बघा हे विद्यार्थी मित्रांनो, आपण कुठलीही तयारी करत आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करताय, ती UPSC असेल किंवा MPSC असेल, यासाठी आपला बॅकग्राऊंड मॅटर करत नाही. ठीक आहे, आपण मराठीतून तयारी केलेली असेल, मराठी आपला बॅकग्राऊंड असेल, राज्य शासनाचा किंवा CBSEचा असेल. ठीक आहे. सो कारण हे जे विषय आपले हे सगळे कलेचे विषय आहेत, म्हणजे आर्ट्सचे विषय आहेत सब्जेक्ट सगळे. ठीक आहे. सो जे विद्यार्थी IIT मधून पण ग्रॅज्युएट असतील त्यांना परत हेच विषय वाचायचे, किंवा जे राज्य शासनाद्वारे जात असतील त्यांनाही पण तेच वाचायचे. ठीक आहे. सो सोर्स जो आहे तो कॉमन आहे फॉर ऑल. ठीक आहे. आणि UPSC जे आहे स्पेसिफिकली UPSC CBSE साठी असो किंवा राज्य शासनाचे विद्यार्थी असो त्यांच्यासाठी पण सेम सिलेबस. UPSC साठी आपल्याला वाचावे लागतात NCERT. ठीक आहे. आणि NCERT साठी मी एक स्पेसिफिकली कोर्स पण घेतोय अमरावतीला. तो मी जे शेवटच्या स्लाइड केल्या होत्या शेअर, त्याच्यामध्ये डिस्कस केलेला आहे मी. त्याच्यावर आपण संवाद साधू शकता. तुम्हाला जॉईन करायचं असलं तर करू शकता तुम्ही. ठीक आहे. अदरवाईज UPSC साठी तुम्हाला बेसिक आतापासून 6वी ते 12वीचं वाचायला सुरुवात करावी लागेल. त्याच्यासाठी UPSC साठी स्पेसिफिकली NCERT आहे. आणि MPSC साठी तुम्हाला राज्य शासनाचा सोर्स आहे आणि NCERT पण काही वाचावे लागतात. जसं जिओग्राफीसाठी आपल्याला NCERT वाचावं लागतं. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे की UPSCच्या प्रिपरेशन एक इयर मध्ये करण्यासाठी काही प्लॅनिंग आणि अदर टिप्स. ठीक आहे. आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेबद्दल बोललो. जर या इनिशिएटिव्ह द्वारे मला संधी दिली तर UPSC बद्दल पण आपण एक संवाद ठेवू, ज्यामध्ये मी स्पेसिफिकली UPSC बद्दल तुमच्याशी संवाद साधेल. त्याच्यामध्ये मी प्रॉपर प्लॅनिंग तुमच्या बरोबर डिस्कस करेन, नो डाऊट. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर सर, प्रायव्हेट क्लासेस इज इम्पॉर्टंट. मी सांगेल की राज्यसेवेची तयारी करण्यासाठी कुठलाच क्लास जॉईन करण्याची गरज नाही. ठीक आहे. कुठलाच क्लास जॉईन करण्याची गरज. ठीक आहे. ठीक आहे. तुम्ही स्वतः तयारी करू शकता. फक्त जसं मी सांगितलं की प्लॅनिंग मध्ये काय महत्वाचा, सिलेबस, आपण क्वालिफाय करण्यासाठी जी इलिजिबिलिटी राहते त्याच्यासाठी नोटिफिकेशन प्रॉपरली आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा म्हणजे मी सांगितलं की टॉपरनी बऱ्याचदा चांगली लिस्ट, बुक लिस्ट पब्लिश केलेली असते, संवाद केलेला असतो. तर ती प्रॉपर एक बुक लिस्ट आणि प्रॉपर नियोजन, प्रॉपर प्लॅनिंग, शेड्यूल तयार करणे, असं जर आपण प्रॉपरली शेड्यूल फॉलो केलं आपलं, तर आपल्याला कुठली कोचिंगची गरज आहे राज्यसेवेसाठी हे मला असं वाटत नाही. ठीक आहे. सेल्फ स्टडी आपण करू शकतो. त्याच्यानंतर YouTube चॅनलचं नाव जसं आता मी चॅट बॉक्स मध्ये टाकतोय की मी ज्यावर इंटरॅक्टिव्ह सेशन घेतो त्याचं जे YouTube चॅनल आहे प्रवीण खांडवे म्हणून आहे. तर यावर आपण जाऊन माझे जे इंटरॅक्टिव्ह सेशन्स आहेत ते बघू शकता. UPSC बद्दल पण त्याबद्दल मी NCERTचा किंवा फाउंडेशन कोर्स त्याच्यावर डिस्कस केला आहे, आणि MPSC साठी पण आपण एक फाउंडेशन कोर्स त्याच्यावर घेतोय, डिटेल जो असेल तो स्पेसिफिकली. ठीक आहे.
त्याच्यानंतर क्वेश्चन आहे की सर एनसीआरटी स्टार्ट केलेत बट कन्फ्युजन आहे खूप, रीड कसं करायचं किंवा नोट्स कधी कशा काढायच्या, हे याच्यासाठीच तो मी इंटरॅक्टिव्ह सेशन जे आहे ते युट्यूब चॅनलवर अधूनमधून घेतोय विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. सो एनसीआरटी किंवा याच्या नोट्स कशा काढायच्या, ठीक आहे, याबद्दल पण आपण एक स्पेसिफिक इंटरॅक्टिव्ह सेशन मी त्यावर घेईल आणखी परत, आणि आपल्या संवादामध्ये पण येईल. परंतु लक्षात घ्या की जे पण आपण सोर्सेस वाचत आहे त्याच्यामधून नोट्स कशा काढायच्या, की फॉर एक्झाम्पल मी एनसीआरटी 6वीचं वाचत आहे, 6वीचं मी एनसीआरटी वाचत आहे, एक चॅप्टर त्याचा वाचला. आता एक चॅप्टर वाचताना मी एकदम त्याच्या नोट्स नाही काढणार. पहिल्यांदा तो टॉपिक, तो चॅप्टर समजून घेईल, त्याच्यामधले महत्वाचे मुद्दे मी हायलाइट करेल हायलाइटरनी, आणि तिसऱ्यांदा मग मी काय करेल की मला असं वाटते की आता सिलेबस मी वाचलेला आहे, पेपर अनालिसिस मी सोबत करतोय, या जो हे दिलेला आहे, त्या सब्जेक्टचा जो हे दिलेला विषय दिलेला आहे किंवा सब्जेक्ट दिलेला आहे स्पेसिफिकली, किंवा जो मी चॅप्टर वाचत आहे त्याच्यामधले हे टॉपिक्स विचारले गेलेले आहेत किंवा हे न्यूज मध्ये आहेत किंवा हे महत्वाचे आहेत, तर ते महत्वाचे टॉपिक्स त्याची मी नोट्स काढेल स्पेसिफिकली. सो आपली नोट जे असते, फॉर एक्झाम्पल आपण 100 पेजेस वाचत असू तर नोट्स आपली जास्तीत जास्त 30 ते 35 पानामध्ये निघाली पाहिजे. ठीक आहे, 1/3 आपल्याला काढायचं स्पेसिफिक. ठीक. त्याच्यानंतर सर युपीएससी साठी एनसीआरटी रीड करायला हवेत का, नेसेसरी आहे, मॅन्डेटरी आहे, एनसीआरटी रीड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. डायरेक्ट स्टँडर्ड बुक नाही का, ठीक आहे, डायरेक्ट स्टँडर्ड बुकचा माझा स्वतःचा अनुभव सांगतो. माझे बरेचसे असे विद्यार्थी आहेत ज्यांनी डायरेक्ट स्टँडर्ड बुक देऊन पूर्व परीक्षा दिली, त्यांची निघाली नाही, त्यांना परत जाऊन राज्य शासनाचे किंवा एनसीआरटी वाचावे लागले. त्याच्यामुळे लक्षात घ्या की आपण जर शेड्यूल प्रॉपरली करत असू किंवा प्लॅनिंग करत असू तर ते बेसिक पासूनच सुरू होतं. त्याच्यामुळे एमपीएससी साठी राज्य शासनाचे आणि काही एनसीआरटी आणि युपीएससी साठी स्पेसिफिकली एनसीआरटी. ठीक आहे. तर आज आपण स्पेसिफिकली राज्य शासनावर बोलत आहे, त्याच्यामुळे मग मी सांगेल की राज्य शासनाचे आणि एनसीआरटी स्पेसिफिकली आपल्याला स्पेसिफिकली करावे लागेल. काही विद्यार्थी डिमांड करताय की एक सेशन युपीएससी साठी नक्की नक्की घेईल, आणि सर मला असं वाटतं की त्याबद्दल नक्की विचार करतील, आणि त्यासाठी आपण नक्की पुढच्या काही सत्रामध्ये युपीएससी साठी पण आणि राज्यसेवेचं पण, आपलं मुख्य परीक्षेसाठी पण आपण नियोजन कसं करायचं, युपीएससीचं पूर्व आणि मुख्यचं नियोजन कसं करायचं, याबद्दल नक्कीच आपण संवादाद्वारे डिस्कस करू. ठीक आहे. त्यानंतर मॉक किंवा एमसीक्यू सोडवायला कधी चालू करायचं, मॉक आणि एमसीक्यू सोडवायला कधी सुरुवात करायची, जेव्हा आपला नियर अबाउट 50 to 60% सिलेबस कम्प्लीट होतो, जो पूर्व परीक्षेचा पण असेल किंवा मुख्य परीक्षेचा पण असेल. ठीक आहे. 50 to 60% सिलेबस झाल्यानंतरच, कारण एक साधी बाग बघा की आपण जर सुरुवातीपासूनच जर मॉक सुरुवात करायला गेली तेव्हा तर आपलं काही वाचलेलं नसतं, आपण तर आपल्याला ते अटेम्प्ट करताच येणार नाही क्वेश्चन. ठीक आहे. आणि आपण डिमोटिवेट, त्याच्यामुळे असं करायचं नाहीये. 50-60% सिलेबस आपला कम्प्लीट झाला, किंवा एक मी सांगितलं सुरुवातीला डिस्कस करताना की एक आपला सब्जेक्ट संपला, मग आपण आयोगाची प्रश्नपत्रिका बघू शकतो किंवा काही क्लासेसचे मॉक असतील ते त्या विषयासंदर्भात ते सॉल्व्ह करू शकतो. तर जेव्हा आपला सिलेबस हळूहळू 50-60% संपत आला तेव्हा आपण मॉक, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका त्या सोडवायला स्टार्ट कराव्या. एकदम आपण एमसीक्यूज किंवा मॉक टेस्ट सॉल्व्ह करायला घेऊ नये. डेली तुमच्या शेड्यूल मध्ये तुम्ही हे करू शकता की काही टेलिग्रामवर बरेचसे एमपीएससीचे चॅनल्स आहेत ज्याच्यावर डेली काही एमसीक्यूज किंवा करंट अफेअर्सचे एमसीक्यूज अपलोड केले जातात, तर ते तुम्ही तिथे सॉल्व्ह करू शकता. लक्षात येते, त्याचे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सर एनसीआरटी रीड करताना अजून काय केलं पाहिजे, अजून काय केलं पाहिजे म्हणजे काय की एनसीआरटी आहेत, एनसीआरटी किंवा राज्य शासनाचे पुस्तक आहेत कशासाठी, आपले कन्सेप्ट बिल्ड होण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी. आणि राज्य शासनाचे किंवा एनसीआरटीचा कन्सेप्ट जो आहे तो आपल्या पूर्व परीक्षेमध्ये पण महत्वाचा आहे, मुख्य परीक्षेमध्ये पण महत्वाचा आहे, इव्हन इंटरव्ह्यू मध्ये पण महत्वाचा आहे. इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याचशा बेसिक कन्सेप्ट आपल्याला विचारले जातात, जे कुठे असतील, आपल्या बेसिक जे आपण वाचले असेल त्याच्यामध्ये असेल. ठीक आहे. युपीएससी साठी हिंदी किंवा मराठी लँग्वेज मधून पेपर दिले तर मार्क्स लेस होतात का, असं काही स्पेसिफिकली नाही. ठीक आहे. युपीएससीचा जेव्हा आपण संवाद घेऊ तेव्हा मी तुम्हाला डिस्कस करेल प्रॉपरली सक्सेस रेशिओ कशामध्ये जास्त आहे, कुठला आपण सोर्स कशा पद्धतीने केला पाहिजे, कशामध्ये प्रॉपरली आपण तयारी केली पाहिजे, कुठल्या विषयात केली पाहिजे, हे पण मी तुमच्या बरोबर डिस्कस करेन. नो वरी अबाउट दॅट. पुढचा आपला संवाद येईलच त्याबद्दलचा. ठीक आहे. सर मला फर्स्ट पासून एनसीआरटी सिलेबस आहे, सो मला इझी जाऊ शकतो का युपीएससी? ऑब्विसली
बघा, आपण एनसीईआरटी किंवा राज्य शासनाचे पुस्तक आपल्याला या स्पर्धा परीक्षेमध्ये का बरं वाचावे लागत आहे पुन्हा? कारण आपण जो 10वी पर्यंतचा सिलेबस आहे तो सिरियसली केलाच नाही. आपण नुसतं परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातून केलं. त्यामुळे आपल्याला ते परत स्पर्धा परीक्षेसाठी वाचायचे आहे. आता जे आतापासून अ, काही शालेय विद्यार्थी असतील किंवा ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील, त्यांनी जर आतापासून हे पुस्तकं वाचायला सुरुवात केली, तर त्यांना परीक्षेच्या वेळेस असं स्पेसिफिक यांची पुस्तकं एनसीईआरटी किंवा राज्य शासनाची पुस्तकं वाचण्याची गरज पडणार नाही. हा एक साधा सिंपल मुद्दा आहे विद्यार्थी मित्र. ठीक आहे. त्यानंतर सर मी बीएससी स्टुडंट आहे. प्री टेस्ट यूपीएससी ठीक आहे. टेस्ट दिलेली आहे. ओके. आय वॉन्ट टू आस्क व्हॉट इज स्ट्रॅटेजी ऑफ मराठी ग्रामर फॉर यूपीएससी अँड एमपीएससी. मराठी बघा, लँग्वेजचे पेपर बघा. मराठी यूपीएससी मध्ये असेल किंवा एमपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये तर स्पेसिफिकली मराठी जे आहे कॉम्प्रेन्शन आपल्याला सीसॅट मध्ये विचारलं जातं आणि 100 मार्काचा मुख्य परीक्षेमध्ये पेपर आहे जो आपण डिस्कस करू एमपीएससी जेव्हा आपण मुख्य परीक्षा घेऊ संवाद तेव्हा. यूपीएससी मध्ये जे लँग्वेजचे पेपर आहे मराठी आणि इंग्लिशचे ते क्वालिफाईंग इन नेचर आहे इन द मेन्स. तो त्याला क्वालिफाईंग इन नेचर आहे. 25% आपल्याला मार्क्स घ्यावे लागतात. परंतु आतापासून आपण एक इंग्रजी न्यूजपेपर आणि एक मराठी न्यूजपेपर, ठीक आहे, आतापासून आपण जर वाचायला सुरुवात केली तर आपली कॉम्प्रेन्शन, ट्रान्सलेशन, कम्युनिकेशन स्किल याची प्रॅक्टिस होते. आणि याची प्रॅक्टिस जसं मी सांगितलं की न्यूजपेपरचा फायदा चालू घडामोडी, कॉम्प्रेन्शन आणि तिसरा मुद्दा म्हणजे आपलं ओपिनियन बनतं जे आपल्याला इंटरव्ह्यू मध्ये कामात येतं. आणि इंटरव्ह्यू मध्ये सगळेच्या सगळे क्वेश्चन ओपिनियन बेस असतात. कारण इंटरव्ह्यू म्हणजे तो इंटरव्ह्यू नसतो, तो पर्सनॅलिटी टेस्ट असते की आपलं ओपिनियन काय, आपलं किती स्ट्रॉंग ओपिनियन आहे. आणि स्ट्रॉंग ओपिनियन आपलं कधी तयार होईल जेव्हा आपण त्या विषयाबद्दलचे बरेचसे आर्टिकल, त्या विषयाला समजून घेतलेलं असेल, लक्षात येते, त्या टॉपिकला समजून घेतलं असेल आणि त्याच्यातले बरेचसे टॉपिक्स चर्चेमध्ये येतात. ठीक आहे. स्वतःचं ओपिनियन आपलं तयार होईल. सो त्याच्यामुळे एक महत्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे की न्यूजपेपर जो आहे तो रीड नसतो करायचा आपल्याला. स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहेत त्यांना न्यूजपेपर रीड नसतो करायचा, त्यांना स्टडी करायचा असतो. आता So दुपारी for competitive exam students, माहित newspaper नाही. is not just for the reading purpose. ठीक आहे. ठीक आहे. तो आपल्याला स्टडी करायचा स्पेसिफिक. ठीक आहे. त्याच्यानंतर सर एनसीईआरटी सोबत राज्य शासनाचे बुक्स रीड करायला हवेत का? एमपीएससी साठी तर कंपल्सरी. राज्य शासनाचे तुम्हाला महाराष्ट्राचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा भूगोल असेल, भारताचा इतिहास असेल, महाराष्ट्राचा इतिहास असेल, भूगोल असेल, राज्य व्यवस्था असेल, नागरिक शास्त्र असेल, हे तुम्हाला राज्य शासनाच्या पुस्तकातून कव्हर अप करावंच लागेल. आणि स्पेसिफिकली जिओग्राफीसाठी राज्य शासनाद्वारे किंवा एमपीएससी मध्ये बरेचसे एनसीईआरटीच्या 11वी-12वी मधले पण प्रश्न काही काळापासून म्हणजे काही 2-3 वर्षापासून विचारले जात आहेत. त्याच्यामुळे आपल्याला काही एनसीईआरटीज पण वाचावे लागतील. ठीक आहे. त्याच्यानंतर सर आता एमपीएससी प्री 23 जानेवारीला आहे, तर लास्ट 8 डेज मध्ये कशा स्टडी करावा की स्कोर हाय करण्यात हेल्प होईल? आता आज मी जो टॉपिक्स डिस्कस केले ना 2021च्या दृष्टिकोनातून, ते टॉपिक आपल्या नजरेतून गेले पाहिजे. जे आता 23 जानेवारीची तयारी करत आहे किंवा 23 जानेवारीची एक्झाम देणार आहेत ते. हे टॉपिक्स किमान एकदा रिवाइज करा. याच्याबद्दलचे महत्वाचे मी सांगितलं टॉपिक्स मध्ये काय काय डिटेल गोष्टी आपल्याला रिवाइज करायच्या आहेत. तर त्याला रिवाइज करा. सीसॅटचे प्रश्न उत्तर प्रॅक्टिस करायला लागा. कारण की सीसॅट मी सांगितलं स्कोअरिंग आहे मॅक्सिमम. तुमचं जे मागच्या वर्षाचं जे करंट अफेअर्सचं चालू घडामोडीचं जे तुम्ही नोट्स काढले असतील त्या रिवाइज करा. लक्षात आहे. आणि ज्या स्टॅटिकच्या नोट्स काढल्या असतील त्या रिवाइज करा. 23 जानेवारीच्या परीक्षेसाठी हीच एक गुरुकिल्ली आहे. हे एवढं तुम्हाला केलं तर मॅक्झिमम क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. युपीएससी साठी सर कोणता न्यूजपेपर मॅगझिन? हे मला असं वाटतं की आपण बरेचसे क्वेश्चन युपीएससी वर येत आहे, त्यामुळे सरांना पण किंवा या उपक्रमाला पण अशी विनंती करेल की आपण एक युपीएससी वर एक स्पेसिफिक सेशन ठेवू. ठीक आहे. पुढच्या शनिवारी असेल किंवा त्यानंतरच्या सेशन मध्ये असेल, जेणेकरून युपीएससी चे जेवढे प्रश्न येतील तेवढे आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. ठीक आहे. ओके. सर एमपीएससी फॉर्म भरला पण एक्झामला गेलो नाही तर अटेम्प्ट काउंट होईल का? नाही, ऑब्विसली होणार नाहीये. ठीक आहे. आपण एक्झामला तिथे अटेंडन्स दिल्यानंतरच आपला एक्झामचा जो अटेम्प्ट असतो तो काउंट केला जातो. ठीक आहे. आणि एक महत्वाचं म्हणजे की आपण जनरल स्टडीजचा पेपर दिला आणि सीसॅटचा पेपर नाही दिला तरी पण आपला अटेम्प्ट काउंट होणार आहे. म्हणजे कुठली एक पेपर जरी देत असू तरी आपला अटेम्प्ट काउंट होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे अटेंडन्स आपला ऑन द टाइम ऑफ एक्झाम जर आपण देत असू तर
ते आपला एक्झाम अटेम्प्ट जो आहे तो काउंट केल्या जाईल. ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील एमपीएससी बद्दलचे किंवा युपीएससी बद्दलचे, तर माझा इथे मोबाईल क्रमांक मी शेअर करतो. मला इव्हिनिंग टाइम मध्ये तुम्ही कॉल करून तुमचे जे डाऊट्स असतील ते मला आधी मेसेजद्वारे मेसेज करा आणि त्यानंतर मग कॉल करून मी तुम्हाला सविस्तर त्याबद्दलची माहिती देईल. ठीक आहे. तुमचे काही डाऊट्स असतील तर. आम्ही नंबर माझा शेअर केलेला आहे. यावर तुम्ही मेसेज करू शकता मला किंवा कॉल करू शकता, ज्यावर मी तुम्हाला सविस्तर जे तुमचे डाऊट्स असतील ते पण क्लिअर करेल आणि अधूनमधून आपला या संवादाद्वारे, या उपक्रमाद्वारे संवाद होईलच. त्यामध्ये पण तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. त्यानंतर 19 इयर्स नंतर झाल्यानंतर एमपीएससी देऊ शकतो का? बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, की हे जे आपले बेसिक डाऊट्स आहेत, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, क्वालिफिकेशन क्रायटेरिया, याची सगळी माहिती तुम्हाला कुठे मिळेल? नोटिफिकेशन मध्ये. 2021चं नोटिफिकेशन आताही आयोगाच्या वेबसाईटवर आहे. आयोगाची वेबसाईट आहे, जे मी इथे टाईप करतोय चॅट बॉक्स मध्ये. ही आयोगाची वेबसाईट आहे mpsc.gov.in. याच्यावर आपल्याला व्हिजिट द्यायची आज प्रत्येकाला आणि या वेबसाईटवर जाऊन आयोगाचा अभ्यासक्रम, नोटिफिकेशन सगळं 2021च्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं आहे. ते डिटेल मध्ये बघा, त्याचं वाचन करा, इव्हन त्याची प्रिंटआउट काढून आपल्या जवळ ठेवा. कारण की यावर्षी अपडेटेड सिलेबस आहे. तो आता किमान 2-3 वर्ष तरी कंटिन्यू राहील, तर तो आपल्याला महत्वाचा राहील. ठीक आहे. सिलेबस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, क्वालिफिकेशन काय पाहिजे, नंबर ऑफ अटेम्प्ट्स किती आहेत, फीज किती असते, पेपर सेंटर्स कुठले कुठले असतात, हे सगळं त्याच्यामध्ये आहे. ठीक. शेवटचा आहे की बघा, फिलअप करू शकतो का शेवटच्या वर्षा रिझल्ट नाही लागला है ना, तर बघा आयोगाने असं नमूद केलं आहे त्यांच्या नोटिफिकेशन मध्ये की शेवटच्या वर्षाचे जे विद्यार्थी आहेत ते एक्झाम देऊ शकतात, परंतु जेव्हा आपण मुख्य परीक्षा देतो आणि तेव्हा जो आपण डिटेल फॉर्म भरत असतो तेव्हा आपला रिझल्ट जो आहे तो आलेला असला पाहिजे. ठीक आहे. अशी एक स्पेसिफिक टीप जी आहे, नोट जे आहे ते आयोगाने आपल्या नोटिफिकेशन मध्ये दिलेली आहे. ती तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये गेल्यानंतर वाचायला मिळेल ती. ठीक आहे. आरटीओ एक्झाम बद्दल थोडं सांगा. आरटीओ एक्झाम बद्दल आपण एक स्पेसिफिक सेशन घेऊ त्याबद्दलचं. ठीक आहे. आजचा संवाद आहे आपला एमपीएससीचा. एमपीएससी बद्दल आपले काही डाऊट्स असतील, पूर्व परीक्षेबद्दलचे स्पेसिफिक किंवा अभ्यासाबद्दलचे, तर ते विचारले तर चांगलं सोयीचं होईल आपल्याला. ठीक आहे. सो आय होप की मॅक्झिमम क्वेश्चन आपण जे आहे विद्यार्थ्यांचे घेतलेले आहेत. ठीक आहे. सर, आपण जो मार्गदर्शन केला त्याचा भरपूर आभार एकदम. आणि उद्याचा धन्यवाद. लेक्चर 11 वाजता शार्प चालू होईल, तर सगळ्यांनी बरं. याची नोंद घ्यावी. ओके सर. बरं, चालेल. चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद सर्वांना. धन्यवाद.